हॅलो एव्हरीवन. शो करत असताना माझ्या डोक्यात आलं आपण कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जायला हवं. मग काय मी प्लॅन बनवला नेपाळचा आणि माझ्या आईला बाय करून निघाले. ओ माय गॉड, इंग्लिश बाय. आता म्हटलं कुठेतरी पोहोचण्यासाठी रिक्षाची गरज लागतेच. रिक्षा आलीच. रिक्षा आली, मी रिक्षात बसले. पण दुःखाची गोष्ट अशी की नुसतंच प्रॉब्लेम्स होत आहेत माझ्यासोबत. म्हणजेच की आयफोन स्टोरेज फुल आहे, त्याच्यामध्ये काहीच सेव्ह होत नाही आहे आणि ज्या फोनमधल्या गोष्टी आहेत त्या माझ्या लॅपटॉपमध्ये जात नाही आहेत, माझ्या आईच्या फोनमध्ये जात नाही आहेत. सो काय करायचं मला त्यातलं फारसं नॉलेज नाही आणि त्याच्यात माझा खूप वेळ गेला. व्हिडिओज बघितले यूट्यूबवर, बट नो यूज. सो अथक प्रयत्न केल्यानंतर माझ्या भावाचा एक मित्र त्याने सांगितलं की तुम्ही iCloudचं सबस्क्रिप्शन बाय करू शकता, 200 GB मिळेल. सो मी ते केलं. तिथे तर स्टोरेज आहे, बट माझं आयफोन स्टोरेज जे आहे ते फुल आहे. सो मी कंटिन्यू फोन करते, काय करू कारण मला ब्लॉग तर बनवायचा आहे. सो हे सगळं. आणि मी जी ऑटो बुक केली ती आली सुद्धा लेट. कारण असं की आज भयंकर लग्न होती आणि त्या लग्नांमुळे ट्रॅफिक जॅम, पाऊस आहे आणि लग्न आहे, दोघांमुळे ट्रॅफिक जॅम. सो फायनली आता कशी मी निघाली आहे. मध्ये फोटोसाठी स्पेस असावा एवढंच प्रे करत मी पोहोचले पिंपरी रेल्वे स्टेशनला. गेल्या तिकीट घर दिसलं. मी तिकीट काढलं लोणावळ्याचं, जे होतं 15 रुपयांचं आणि माझा सुरू झाला ट्रेनचा प्रवास. सो मी आज पहिल्यांदा एकटीने रेल्वेने प्रवास करते आहे आणि मला समजतच नव्हतं तिकीट बघून सुद्धा. तिथे जरी मराठीत इंग्लिशमध्ये लिहिलेलं असलं तरी सुद्धा मग मी एका मुलीला विचारलं, तिने मला सांगितलं. सो मी बसले फायनली. ट्रेनमध्ये बसणं सोपं असतं, कॉन्फिडन्स पाहिजे. छान वाटतं आता मला. पहिला एकटीने केलेला माझा हा ट्रेनचा प्रवास आणि बघा हे नजारे. आय हाय, क्या बात है. यांना पाहून मी पोहोचले लोणावळ्याला. वेलकम टू लोणावळा. हा आत्ताचा मंदपणा. मी प्लॅटफॉर्मवर तर आले, पण इथून बाहेर कसं पडतात हेच मला माहिती नाही. मी विचारलं एका मुलीला, सो तिने मला सांगितलं आणि पुन्हा एकदा चालू आहे. हे सगळं शूट करून तुम्हाला दाखवत असताना माझा मोबाईल झाला स्विच ऑफ. मग इथल्या काकांना म्हटलं जरा चार्जिंग करू द्यात. मग त्यांनी ते करू दिलं. मी लोणावळ्याला आले कारण माझे काही मित्र मला घ्यायला येणार आहेत आणि आम्ही जाणार आहोत खोपोलीला, खोपोलीतून मुंबईला. एक मुलगी असून मला वाट पाहावी लागतीये. माझा एक मित्र जो मला घ्यायला येणार आहे लोणावळ्यामध्ये, तो ट्रॅफिकमध्ये फसलाय. आता त्यात त्याची चूक नाही आहे, पण माझं नशीब खराब आहे, त्यामुळे मला वाट पाहावीच लागते. सो लगेच त्याचं लक्ष माझ्याकडे जावं की मी कुठे आहे, त्याच्यात वेळ घालायला नको शोधाशोधीमध्ये. म्हणून मी आय लव्ह लोणावळा लिहिलंय बरोबर त्याच्या खाली बसली आहे. आता बघूया कधी येतोय तो. आज आम्ही पहिल्यांदा भेटणार आहोत खरं तर. सो फायनली 1 तास वाट पाहिल्यानंतर ही 2 माणसं मला घ्यायला आली. अंधारात तुम्हाला नीट दिसणार नाही, पण ठीक आहे. मी कधीच इतकी कोणाची वाट नाही पाहिली, कधीच नाही. लोणावळ्यामधून सुद्धा खोपोलीच्या या घरामध्ये आम्हाला यायला ऑलमोस्ट 1-1.5 तास लागला. मग आम्ही छानपैकी जेवण केलं. जेवण केल्यानंतर पसारा आवरण्याचं काम केलं, कारण उद्या सकाळी नाही पहाटे फ्लाईट आहे, त्यामुळे पसारा आवरणं गरजेचं होतं. रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आता आम्ही वॉकला निघालोत. कारण हा जो रस्ता आहे, हा जो सगळा परिसर आहे, हा खूप 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 सुंदर आहे आणि छान वाटतंय. पाऊस पडतोय, रात्रीची वेळ आहे, फ्रेंड्स सोबत आहेत, मजाच मजा. सो येस, ही आहे खोपोली सिटी आणि जी खूप सुंदर दिसते रात्रीच्या वेळी. मग काय, सकाळी लवकर उठून थोडीशी झोप घेऊन मी तयार झाले आणि सामान भरलं आमच्या गाडीमध्ये. ही गाडी जाणार आता थेट मुंबईला. ऑलमोस्ट 1-1.25 तासामध्ये आम्ही मुंबईला पोहोचलो, मुंबई एअरपोर्टला. मग शेवटी विवेकला बाय करून आता आम्ही तिघ जाणार आहोत नेपाळला. चलो. मुंबई एअरपोर्टला आली आहे मी आणि इथून मी जाणार आहे अयोध्येला. हा ट्विस्ट आलाय. अयोध्येवरून पुन्हा मग नेपाळची ट्रिप सुरू होईल, पण ती कशी सांगते. फर्स्ट टाइम मुंबई एअरपोर्टवर येते. फर्स्ट टाइम मी आज फ्लाईटमध्ये बसणार आहे. एक्साइटमेंट आहे. पहिल्यांदा एअरपोर्टवर गेल्याची एक्साइटमेंट माझी खूप जास्त होती. सगळं काही असं डोळे भरून मी बघत होते आणि मग बघता लक्षात आलं की आपल्याला बॅग सुद्धा द्यायच्या आहेत, बोर्डिंग पास सुद्धा घ्यायचा आहे. सो ते सगळं काम आम्ही केलं आणि मग निघालो पुन्हा एकदा पुढे जाताना बॅग सुद्धा द्यावी लागते चेकिंगला. बरं का, की काय तुम्ही काही नेत नाही आहात ना सोबत. सो फॉर द फर्स्ट टाइम मी मुंबई एअरपोर्टला आली आणि मी फर्स्ट टाइम फ्लाईटमध्ये सुद्धा बसणार आहे. मी खूप जास्त खुश आहे.
आणि चांगली गोष्ट अशी की जिथे चेकिंग होत असतं तर चेकिंग वगैरे झालं. मी बाहेर पडले आणि तिथे एक सेक्युरिटीवाला होता आणि तो मला म्हणाला की आप आरजे हो ना. वा, म्हणजे त्याने मला ओळखलं. मला या गोष्टीचा खूप आनंद झाला. म्हणजे एअरपोर्टवर वगैरे मला ही अपेक्षा नव्हती, पण तेही झालं. म्हणजे आता मला आणखी दिवस छान जाणार आहे. सो अजून फ्लाईटला थोडासा टाईम आहे. तोपर्यंत मी जरा फोटो काढेन, टाईमपास करेन आणि मग तुम्हाला सांगेन की कसा होता माझा एक्सपिरियन्स. एअरपोर्टवरची ही छान अशी दुकानं पाहून सुद्धा मला भारी वाटत होतं. मी पहिल्यांदा इथे शॉपिंग केली नसते. ते विचार केला की उगाच जड सामान घेऊन जायचं. काही गोष्टी डायरेक्ट आपल्याला मिळतात तर एअरपोर्टवर कशाला घ्यायच्या, म्हणून मी शॉपिंग नाही केली. एक वेगळीच एक्साइटमेंट आहे माझ्यामध्ये. म्हणजे मी व्लॉगसुद्धा बनवते पण हे सगळं डोळे भरून बघते, अनुभवते आहे. म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही की ही माझ्या आयुष्यातली फर्स्ट फ्लाईट आहे. बट येस, ही माझ्या आयुष्यातली फर्स्ट फ्लाईट आहे. मी कधीच कुठे जास्त गेले नाही, पण येस एक्साइटमेंट आहे. आणखी 1 तास आहे. 1 तास वाट पाहिल्यानंतर माझी फ्लाईट आहे. बाहेर दिसणारी ही विमानं पाहून मेरा दिल तो गार्डन गार्डन हो गया. आणि मग मला भूक लागली. मग म्हटलं की जरा जाऊन काहीतरी खाऊन यावं. सो ये बर्गर खा लिया. फ्लाईट आमची डिले झाली 1.5-2 तासांनी, पण ठीक आहे. आता आम्ही फायनली चाललोय. फर्स्ट टाइम मी फ्लाईटमध्ये बसली आहे आणि लकीली मला विंडो सीट सुद्धा मिळाली आहे. भारी वाटतंय. बघूया पुढे कसं काय वाटतंय ते. हे विमान जसं वरती वरती जात होतं तशीच माझी एक्साइटमेंट लेवल सुद्धा अशी वरती वरती जात होती. मी खूप जास्त एक्साइटेड होते, खूप जास्त खुश होते. मला खूप भारी वाटत होतं. मी 1 मिनिटासाठी सुद्धा माझे डोळे बंद केले नाहीत, कारण मला हे संपूर्ण जग पाहायचं होतं. जग म्हणजे जे काही दिसेल तेवढं पाहायचं होतं. बघता बघता मला तहान लागली. मग या सुंदर मुलींकडून मी पाणी सुद्धा मागून घेतलं, त्यांनी दिलंही. आता मी पोहोचली आहे दिल्ली एअरपोर्टला आणि आता आम्ही जाणार आहोत अयोध्येला. थोड्याच वेळामध्ये आमची फ्लाईट आहे. आमची कनेक्टिंग फ्लाईट होती मुंबईवरून दिल्ली आणि दिल्लीवरून अयोध्या. अयोध्येवरून म्हणजे दर्शन वगैरे करून आम्ही नेपाळसाठी निघणार होतो. पण आला ट्विस्ट. आता मी कुठेतरी जातीये म्हटल्यावर ट्विस्ट येणार नाही असं होतच नाही. तर झालं असं की मुंबईचं वेदर खराब असल्यामुळे, कारण खूप पाऊस पडतोय तिकडे, सो फ्लाईट डिले झाली. त्यामुळे इथे ती बऱ्यापैकी वेळेत पोहोचली. 5-10 मिनिटांचा फरक. सो इथून कनेक्टिंग फ्लाईट होती दिल्लीवरून. तर त्यांनी काय केलं, त्यांनी आम्हाला तसंच सोडलं. 18 माणसं होती. त्यांना तसंच सोडलं आणि फ्लाईट गेली. सो तुम्ही माझ्या मागे बघत असाल ही सगळी माणसं ना या गोष्टीसाठी भांडतात आणि भांडणं योग्य सुद्धा आहे. कारण आत्ता दुपारचे 2 वाजलेत आणि फ्लाईट डायरेक्ट उद्या सकाळी आहे. सो हे चुकीचं आहे. काय करणार ना, ज्यांना अर्जंट जायचं त्यांचं काय प्रकार आहे हा. म्हणजे पहिल्यांदा मी ट्रॅव्हल करते फ्लाईटने आणि तेव्हा पण असे प्रॉब्लेम्स. सगळ्यांनी वाद घातला. यातून तात्पर्य काय की आम्हाला तसंही नेपाळला जायचं होतं. म्हणजे मला आणि माझ्यासोबत जे लोक होते, काही जणांना अयोध्येला जायचंच आहे. उद्या सकाळची फ्लाईट आहे. सो ज्यांना अयोध्येला जायचं आहे त्यांना अयोध्ये दिलं. आता आम्हाला नेपाळला जायचं आहे. सो आम्ही गोरखपूरची फ्लाईट घेतली आणि ती उद्या सकाळी 8 वाजता आहेत. आता दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आत्ता लगेच मिळालं आहे. म्हणजे जे अयोध्येच्या फ्लाईटमध्ये गेलं होतं तर ते आत्ता रिटर्न आलेलं आहे. सो आता त्यांनी आमच्या राहण्याची सुद्धा सोय केली. आता कुठे केली आहे, कशी केली आहे, त्यांची चूक असताना सगळं मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये. पण काय म्हणजे नेहमी मी प्रवास करताना अशा गोष्टी व्हायलाच हव्यात का? पहिल्यांदा प्रवास करते आणि पण ठीक आहे, राहण्याची सोय होणार आहे. आणि उद्या सकाळी 8ची फ्लाईट आहे गोरखपूरची. तिथून मी पुढे कशी नेपाळला जाते सांगत राहील तुम्हाला. ओके. फायनली इंडिगोवाल्यांनी आमच्यासोबत जो वाईट प्रकार केलेला आहे त्याची भरपाई म्हणून उद्या त्यांनी गोरखपूरचं तिकीट आम्हाला दिलेलं आहे. सोबतच आता राहण्याची सोय केलेली आहे. थोडंसं खायला पण दिलं होतं, मी तुम्हाला दाखवलं. त्यामध्ये कुकीज होते, कोल्ड्रिंक होतं, देन ड्रायफ्रूट्सवालं नमकीन होतं, असं काहीसं होतं. ते खाल्लं मी. पण मग आता हॉटेल कसं असणार आहे, काय आहे, मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवते. ही जी सगळी मागे माणसं थांबली आहेत ना, ही 18 माणसं, त्यात मी सुद्धा आहे. सो आमच्यासोबत हा प्रकार घडला आहे. आता 18 लोकांसाठी यांनी हॉटेलची सोय केली आहे. हॉटेलवर जाण्यासाठी गाडीसुद्धा आहे. दाखवतो तुम्हाला सगळं. सो बस आम्हाला ही देण्यात आली. त्यामध्ये सगळं सामान आम्ही कोंबलं आणि पुढे निघालो. किती त्रास, यांनाही त्रास, आम्हालाही त्रास, सगळ्यांनाच त्रास. थांबवायची ना फ्लाईट. बस तर चांगली दिसतीये. पुढे हॉटेल कसं असणार आहे बघूया.
देता है आपको, या होटल वाला हमारी टीम से बात करके आपको ट्रांसपोर्टेशन दे देगा। सो बस तर एकदम कमाल दिली आहे, मजा आ गया देख के. सो बस तर छान आहे, मस्त अशी मोठी विंडो आहे, AC आहे, प्लस पंखे आहे आणि कम्फर्टेबल सीट्स आहेत. सो बस तर छान आहे. पुढे हॉटेल कसं असेल ते सुद्धा बघूयात. तसा विश्वास आहे मला, पण बघूयात काय होतं आहे ते. संपूर्ण महाराष्ट्रात भयंकर पाऊस आहे आणि दिल्लीमध्ये कडक ऊन पडलंय. कडक ऊन आहे इथे, म्हणजे ऑलमोस्ट 33 डिग्री वगैरे असं टेम्परेचर आहे इकडचं. क्या बात है. लुक ॲट दिस, वाव. द लेमन ट्री हे हॉटेल देण्यात आलंय आम्हा सगळ्यांना. मजा ही आ गया देख के. वाह वाह वाह, क्या बात है. तो चलो अंदर. सो आम्ही चेक इन केलं, डिटेल्स वगैरे त्यांना सांगितल्या आणि मला माहिती आहे एक सेपरेट सुंदर अशी रूम देण्यात आली. वा वा वा, मेरे तो मजे ही मजे थे वहां पर. म्हणजे एका मिनिटासाठी माझ्या डोक्यात विचार आला की जरा यांनी 2 मिनिट फ्लाईट थांबवली असती तर एवढा खर्च यांना लागला नसता. पण जाऊ द्या, आता काय. सुरुवातीला जी चिडचिड झाली होती ती या सुंदर हॉटेलला, स्विमिंग पूलला पाहून माझी गायबच झाली. म्हणजे जो होता है अच्छे के लिए होता है हे खरं वाटलं. चला आता मी तुम्हाला माझी रूम दाखवते, फक्त माझी वाली रूम. एंटर. ढंटन. वा 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 वा, क्या बात है. खूबसूरत खूबसूरत खूबसूरत. आता कसं वाटतंय? मला खूप भारी भारी वाटतंय. तुम्ही पाहिलीत किती सुंदर आहे. आता मी छान फ्रेश होते, एक नवीन लुक बनवते आणि जरा काहीतरी खायला जाते. चला छान छान फोटोज काढायला मी खाली जाते. हॉटेलचा चांगलाच वापर करते आता. छान अशी तयार होऊन मी आता काहीतरी खायला आली आहे. सो किती सुंदर आहे ना. मी डिसाईड केलं आहे की जेवायचं तर आहे सध्या, थोडंसं खावं म्हणजेच की सँडविच खावं, छान ब्लॅक कॉफी घ्यावी आणि थोडंसं फ्राईज. सो ऑर्डर केलं आहे, बघूयात चव कशी असणार आहे इथली. सो मी फ्राईज आणि सँडविच मागवलं, क्लब सँडविच, आणि सगळ्यांचीच टेस्ट खूप छान आहे. विचार केला की नुसतं बसून काय कॉफी प्यायची, मस्त ॲम्बियन्सचा आनंद घेऊन कॉफी प्यावी. मला कॉफी खूप जास्त आवडते. येस, आय एम अ कॉफी लवर. मस्त असं सँडविच आणि कॉफी झाल्यानंतर म्हटलं जरा स्विमिंग पूलच्या आसपास फिरावं, छान छान फोटोज काढावेत. बरेच छान छान फोटोज मी काढलेले आहेत. फ्लाईट कॅन्सल झाली याचा खरं तर आत्ता मला आनंद होतोय, कारण इतकं सगळं छान 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 घडतंय माझ्यासोबत. वा. एन्जॉय करता करता वेळ झाली डिनरची. मग काय, डिनर करण्यासाठी मी गेले आणि अरे बापरे किती ऑप्शन्स होते. म्हणजे हे सगळं मी खाल्लं असतं, पण काय, नुकताच मी नाश्ता केला होता, सँडविच खाल्लं होतं, कॉफी घेतली होती, त्यामुळे पोटात जागाच नाही. पण खाण्याची इच्छा तर झाली होती. मग काय, थोडंफार खाल्लंच मी. नाही म्हणायचं नसतं अन्नाला, लेकिन अच्छा था सब कुछ. सो ऑलरेडी मगाशी मी थोडं खाल्लं होतं, आता पुन्हा खाल्लंय. आता पोटात जागा नाही आहे, सो त्यासाठी मला वॉक करणं गरजेचं आहे. जरा वॉक करते. गाईज, डन फॉर द डे. गुड नाईट, बाय बाय. लेमन ट्रीच्या गोड अशा छान अशा मस्त अशा बेडवर आज निवांत झोपणार आहे मी. पण लवकर उठायचं आहे, ऑलमोस्ट 4:15 वाजता वगैरे, कारण 5 वाजता आम्हाला एअरपोर्टसाठी बस येणार आहे घ्यायला. जी सोडायला आली ती तशाच टाईपची बस येणार आहे. सो चला, उद्या जाणार आहोत आम्ही दिल्लीवरून गोरखपूरला. सो गाईज, डे 2 साठी मी रेडी झाली आहे. या छानशा रूमला आता बाय बाय करत मी निघणार आहे गोरखपूरसाठी. फिर एक बार मेरी कहाणी में आया ट्विस्ट. म्हणजे आम्ही खाली आलो, वाट बघतोय सगळ्यांची, तर बरेच जण तिथे आलेच नव्हते. नंतर कळालं की ज्यांची अयोध्येची फ्लाईट होती ते तिकडे गेले आणि आता आम्ही गोरखपूरवाले तिकडे जाणार आहोत. सो बसच्या ऐवजी आम्हाला घ्यायला कॅब आली. मी फ्रंट सीटवर बसले और मजे ले रही थी दिल्ली के. दिल्ली या एरियामधली मला तरी खूप सुंदर वाटली. दिल्ली अजून मी पाहिली नाहीये, पण दिल्लीचं एअरपोर्ट पाहून झालंय माझं. दिल्ली एअरपोर्टवर एंट्री घेतल्याच म्हटलं अरे हे काय, सकाळी 5 वाजता सुद्धा इतकी गर्दी लोकांची. ह्यांचा प्राणायाम बघून वाटलं की नाही करायचा मला. मला नाही आवडत फार एक्सरसाइज करायला. सो मी आपलं माझंच काम केलं, शूट करणं, तुमच्याशी बोलणं वगैरे वगैरे वगैरे. मैं इतनी खुश थी की क्या ही बताऊं आपको. काही गोष्टी शब्दात मांडता येत नाहीत ना. हा तसलाच प्रकार. मी रोज विमानं बघतीये, विमानात बसतीये. आय हाय. फ्लाईट नंबर 2. सो आता दिल्लीतून आम्ही जाणार आहोत गोरखपूरला.
सो म्हणजे या ट्रिपमध्ये फ्लाईटमध्ये बसली आणि तिसऱ्यांदा सुद्धा बसणार आहे. सो सध्या गोरखपूरमध्ये लँड केलेलं आहे, पण इथे फोटो किंवा व्हिडिओ काढायला अजिबात अलाउड नाही आहे, कारण हे जे एअरपोर्ट आहे तो मिलिटरी एरियामध्ये आहे, म्हणजे मिलिटरीवाल्यांचंच खरं तर हे एअरपोर्ट आहे. सो व्हिडिओज फोटोज अलाउड नाही आहे. मला पण आत्ताच मिळायला अनाऊन्समेंट ऐकली. आता माझा विचार चालू आहे की जरा नंतर अनाऊन्स वगैरे करायला लागावं, कृपया ध्यान दे अशा पद्धतीने. इंटरेस्टिंग ना? कमेंट्समध्ये सांगा की कसं वाटेल हे. गोरखपूरला पोहोचलो आणि इथे बॅग्स घेण्यासाठी गर्दीच गर्दी. मी मात्र गर्दीचा हिस्सा न बनता आराम केला. सो नुकतंच मी गोरखपूर एअरपोर्टला लँडिंग केलेलं आहे आणि तुम्हाला तर मी गर्दी दाखवलीच. गर्दी किती आहे बॅग्स घेण्यासाठी. आता मी वॉशरूमला गेले. वॉशरूमसुद्धा फार काही ठीक नव्हतं, म्हणजे गर्दी बघता वॉशरूम बघता जरासुद्धा एअरपोर्टची फिलिंग मला आली नाही. कुठलं तरी बस स्टँडवर किंवा रेल्वे स्टेशनवर गेल्यासारखी फिलिंग आहे. मला माझी बॅग मिळाली, बट सगळ्यात एंडला लोकच गायब. सगळीकडे शेवट नंबर असतो वाटतं माझा. हे दृश्य पाहता तुम्हाला वाटणार नाही हे एअरपोर्ट आहे, पण हे एअरपोर्टच आहे. आम्ही गोरखपूरला आलोच होतो तर विचार केला की गोरखनाथाचं मंदिर पाहावं, दर्शन घ्यावं. गोरखनाथ हे प्रथम शताब्दीच्या आधीचे नाथ योगी होते. ते नवनाथांपैकी एक. गोरखनाथांनी संपूर्ण भारताचे भ्रमण केले आणि अनेक ग्रंथांची रचना केली. त्यांच्याच नावावरून या जिल्ह्याचं नाव गोरखपूर पडलं. मंदिर सुंदर आहे, बऱ्यापैकी स्वच्छता आहे, या गोष्टीचा मला फार आनंद झाला. माझ्या मागे खूप गर्दी झाली आहे, कारण असं म्हणतात की आदित्य योगीजी इथे आलेत. मला बरेच बॉडीगार्ड्स आणि गाड्या दिसल्या, तिकडे पाहायला नाही गेले, पण त्याच्यामुळे गर्दी झाली. आता मेन जिथे गोरखनाथाची मूर्ती आहे तिथे फोटो शूट करायला अलाउड नाहीये, त्यामुळे बाकीच्या गोष्टी तुम्हाला दाखवते. तिथून निघालो आणि डायरेक्ट धाब्यावर खायला थांबलो. जेवण खरंच खूप कमाल होतं. गाडीतच जरा आराम केल्यानंतर फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत नेपाळच्या बॉर्डरला, म्हणजेच की काय सोनोली बॉर्डरला. येस. चेकिंग अशी नाही, पण बऱ्यापैकी थोडीफार विचारपूस इथे केली जाते, त्यामुळे थोडंसं अगदी थोडं ट्रॅफिक होतं. इथे अगदीच जराशी आमची विचारपूस करण्यात आली की तुम्ही कुठून आलात, कुठे जाणार आहात आणि का चाललेला आहात. त्यानंतर आमचे आधार कार्ड चेक केले, चेहरे बघितले की हां खरंच तेच आहेत का, पण येस आम्ही तेच होतो. मला त्यांनी पिनकोड विचारला आणि मी ब्लँक, मला आठवलंच नाही, पण तरी जाऊ दिलं त्यांनी मला. आणि अशा पद्धतीने आम्ही बॉर्डर केलेली आहे क्रॉस. वाव, वेलकम टू नेपाळ. लेकिन जरा रुको, एंट्री मारण्याआधीच गाडीने टर्न घेतला. त्याचं कारण असं की इथे बॅग्स चेक केल्या जातात आणि पुन्हा थोडीशी चौकशी केली जाते. सो माझे मित्र तिथे चौकशीला गेले, मी मात्र गाडीतच बसून राहिले. गेट दिसतोय, त्या गेटमधून आत आम्ही एंट्री मारलेली आहे. सो फायनली नेपाळमध्ये एंट्री झाली आहे. भयंकर ऊन आहे, खूप ऊन आहे. सो हे मेन एंट्री गेट, त्याच्या आधी इंडियाचं होतं, पण नेपाळमध्ये आलं त्याच्यामुळे हे नेपाळचं आहे. ऊन खूप आहे आणि ते चेकिंग पेपर वगैरे त्यासाठी सुद्धा इथे गर्दी जरा जमली आहे. नेपाळमध्ये आल्यानंतर ऑफकोर्स त्यांच्या देशातल्या लोकांनी सुद्धा चेक करायला हवं ना आम्हाला. ते कामही झालं. मग गाडी सुरू झाली आणि पळतच होती. आम्ही एअरपोर्टला गेलो, मग भैरवा एअरपोर्टला. इथे गंमतच झाली. या एअरपोर्टवर शूट करायला अलाउड नाही आणि मी भरपूर शूट केलं. शेवटी माझा फोन पकडला आणि मला सगळं डिलीट करायला लावलं, त्यामुळे काही गोष्टी गायब आहेत. पण तिथे जे हे कॉफी शॉप होतं एअरपोर्टवर, तिथे आम्ही बराच वेळ बसलो, कारण फ्लाईट 2 ते 2.5 तासांनी लेट होती. मग तोपर्यंत या छोटूशा मुलीसोबत जरा गंमत केली, थोडंसं आम्ही खाल्लं, थोडा वेळ खेळलो, उनो खेळत बसलो आम्ही तिथे आणि अशा पद्धतीने टाइमपास केला. कसा बसा 2-2.5 तासांचा वेळ गेला आणि आमची फ्लाईट तयार झाली उड्डाण करणे. मागे जे प्लेन आहे त्याने आम्ही जाणार आहोत काठमांडूला. बापरे, वाट पाहून माझा अवतार कसा झालाय, पण ठीक आहे, इट्स ओके. तुम्हाला प्लेन दाखवते नेमकं कसं आहे ते. सो हे आहे आमचं नेपाळमधलं पहिलं प्लेन, येती एअरलाइन्सचं. छोटूशा पायऱ्यांवरून चढून वरती गेलो आम्ही. सो अशी ही छोटीशी क्यूट अशी प्लेन मला तरी खूप क्यूट वाटली. क्यूट अशी छोटीशी ही फ्लाईट आहे. जिकडे जाईल तिकडे विंडो सीट मलाच हवी, हा माझा आग्रह असतो आणि ती मला दरवेळी मिळत सुद्धा होती. चला नेपाळबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगते.
सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय, फार कमी लोकांना माहिती असेल की नेपाळ हा जगातील असा एकमेव देश आहे की जो कुणाला कधीच गुलाम राहिलेला नाही. यामुळे या देशात स्वातंत्र्य दिवस असा काहीच प्रकार नाहीये. आणि छान गोष्ट ही की आपल्या शेजारचाच देश आहे, त्यामुळे इथे येण्यासाठी विजा, पासपोर्ट कसलीच गरज नसते. तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. आधार कार्ड हवं हा सोबत. इथले सुंदर डोंगर आणि मोस्टली ट्रेकिंगसाठी हा देश सगळ्यांचाच खूप जास्त फेवरेट आहे. नेपाळची राजधानी आहे काठमांडू आणि तिथे सध्या आम्ही चाललोत. तिथली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजेच काय की काठमांडू जवळच्या 15 किलोमीटर परिसरात युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेली 7 स्थळे सुद्धा आहेत. या देशाला लिव्हिंग कल्चर म्युझियम म्हणजेच की जिवंत सांस्कृतिक संग्रहालय असं सुद्धा म्हटलं जातं. बाकी इतिहास थोडा थोडा मी तुम्हाला पुढे सांगत जाईलच. आणि अशा पद्धतीने आपण लँड केलेला आहे काठमांडूला. हेडवा एअरपोर्ट मधून आता आम्ही काठमांडूला पोहोचलो. 40 मिनिट लागले प्रॉपर फ्लाईटमध्ये. तू का आला? मला घ्यायचं. फ्लाईटमधून उतरलो आणि आता या बसमधून आम्ही जाणार आहोत एअरपोर्टला. वा, मजे ही मजे. माझी इंडियात सुद्धा खूप इच्छा होती की बसमधून आम्हाला एअरपोर्टपर्यंत नेते. सो इथे माझे पूर्ण झाले. छान वाटतं. नेपाळी एअरलाईन्सबद्दल म्हटलं जातं की हे इतकंसं सेफ नाही आहे, पण माझा एक्सपिरियन्स छान होता. सुरुवातीला वाटलं काही होणार तर नाही ना, पण सगळं व्यवस्थित पार पडलं. इवन या 40 मिनिटांच्या प्रवासामध्ये चॉकलेट्स असतील, ॲप्पी असेल, त्याच्यानंतर चिप्सचं पाकिटसुद्धा मला देण्यात आलं. हे असं काहीतरी मला खायला दिलं ना की मी खूपच खुश होऊन जाते. हां, यही रिझन आहे मैं खुश थी. पण खरंच सांगायचं झालं तर सगळं व्यवस्थित पार पडलं, सगळं नीट झालं. कुठेही काहीही वाईट प्रसंग येईल असं जाणवलं नाही. हे आहे काठमांडू एअरपोर्ट, जे स्वच्छ सुंदर असं होतं. आपल्या इतके सुंदर एअरपोर्ट्स इथे नाही आहेत, पण ठीक आहे, ॲडजस्ट करण्यासारखं आहे, चांगलंच आहे. आता झालं असं की मला माझी बॅगच आठवत नव्हती. म्हणजे कलर लक्षात होता, पण मी माझीच बॅग आहे का हे लक्षात येत नव्हतं. शेवटी 2-3 बॅग्स मी जराशा ओपन करून चेक केल्या तर ती माझी निघाली. बरं झालं मी पासवर्ड नव्हतं टाकला, नाही तर मग तर आणखीच विसरले असते. पण ठीक आहे, फायनली मला माझी बॅग मिळाली. बाहेर आल्या आल्या पहिलं दर्शन मला या टॅक्सीवाल्यांचंच झालं. सो इंडिया जे आहे ते टाईम वाईज 10 मिनिटांनी पुढे आहे. सो 7:10 सध्या इंडियात झालेत आणि इथे 7 वाजले. आणि अशा पद्धतीने दिसते 7 वाजल्यावर नेपाळमध्ये, काठमांडूमध्ये. आम्ही टॅक्सी केली आहे आणि हे आम्हाला घेऊन जाणार आहे. अरे मी तुम्हाला नावच नाही सांगितली. हा आहे शशांक विभूते आणि हा आहे अभिजित. नेपाळला आल्यावर मी तुम्हाला नावं सांगते. जरा जास्तच लेट झाला पण ठीक आहे. टॅक्सीत बसून टॅक्सीचं भाडं जिथे आम्ही चाललो 625 इंडियन रुपीजमध्ये झाले आणि यांच्या ह्याच्यामध्ये 1000 रुपये झाले. आणि पण वातावरण इथलं खूप छान आहे. छान थंडगार हवा सुटली आहे. एसीची गरजच नाही, इतकं छान. वा. एअरपोर्टमधून बाहेर पडायची वेळ झाली अँड वेलकम टू नेपाळ. खरं तर इथे रस्ते मोठे आहेत, पण गल्ल्यांमधले जे रस्ते आहेत ते अगदी छोटे छोटेसे आहेत. याच गल्लीमध्ये आम्ही जाणार आहोत. आ गया हमारा डेस्टिनेशन, यहाँ रहने वाली हूँ मैं. फ्लोक हॉस्टेल, जिथे आल्या आल्याच तुम्हाला छान वाटायला लागेल, कारण ओव्हरऑलच जो ॲम्बियन्स आहे तो खूप सुंदर आणि कमालीचा आहे. मग आल्यानंतर आम्ही चेक इन केलं. ऑलरेडी बुकिंग झालंच होतं, पण पैसे द्यायचे होते. इथे आल्यानंतर आम्ही देणार होतो. सो ते करून आम्ही गेलो आमच्या रूममध्ये. खोल दो ये दरवाजा. सो ये बंदा हमारा सामान लेके ऊपर आया था. चांगला आहे तसा तो, छान बोलत होता. आता बोलणं मी नाही रेकॉर्ड केलं, पण खरंच छान बोलत होता. सो हॉस्टेलमध्ये अशा पद्धतीने बेड्स वगैरे होते, अशा पद्धतीने ही रूम होती. छान छान, मला तरी आवडली. माझ्या मित्रांसोबत आली आहे. सो तुम्हाला तर मुलांचं माहिती आहे की त्यांना छान छान सुंदर अशा फॉरेनर्स पाहायला किती आवडतं. म्हणून आम्ही हॉस्टेलमध्ये आलोय, कारण इथे खूप वेगवेगळ्या देशातले लोक आलेले आहेत. छान छान सुंदर सुंदर मुली आलेल्या आहेत. मग तेवढीच फ्रेंडशिप वगैरे होईल, तेवढंच ग्रुप तयार होईल आणि छान मजा करता येईल त्यांच्यासोबत. त्यांच्या कंट्रीबद्दल बरंच जाणून घेता येईल, आपल्याबद्दल बरं सांगता येईल, म्हणून आम्ही हे घेतलेलं आहे. सो हा माझा बेड आहे. त्यानंतर इथे 2 बेड आहेत, सी वरती खाली. सो अशा 4 रूमचं हे आहे. बाथरूम कॉमन आहे. पण छान आहे हे सगळं. इथे लॉकर्स दिलेले आहेत.
ओणी टिडिंग टिडिंग. फ्रेश झाले, पण माझ्यासोबतचे फ्रेश झालेले नाही आहेत. सो ते फ्रेश होत आहेत. सो जेव्हा ते फ्रेश होतील मग आम्ही मस्तपैकी नाईट लाईफ नेमकी कशी असते काठमांडूची ते पाहायला जाणार आहोत, क्लबला जाणार आहोत. सो बघूयात कशी असतं नाईट लाईफ. तसं तर मिड नाईटपर्यंत ऑन असतं सगळं असं सांगण्यात आलंय, पण बघूयात तिथे गेल्यावर कळेलच. रात्रीचे 10 वाजून गेलेले, त्यामुळे बऱ्यापैकी दुकानं बंद होती, पण काही सुरू सुद्धा होती. आम्ही जाणार आहोत आता जेवायला. इथे ना संपूर्ण ठिकाणीच कंदील असेल किंवा या लाइटिंग्स असतील आहेतच आहेत, सगळीकडेच आहेत. या लोकेशनबद्दल गुगलने बरंच सांगितलं होतं, म्हणून आम्ही इथे आलो आणि छान होती जागा. मी व्हेज तुप्पा ऑर्डर केला आहे आणि मी हे फर्स्ट टाइम खाणार आहे. खाते आणि कसं लागतंय सांगते. हे दिसायला असं आहे काहीसं. फर्स्ट टाइम मी तुप्पा खाल्ला. अमेझिंग टेस्ट, खूप छान आहे, खूप म्हणजे खूप 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 छान आहे, मजा आली. तुप्पा खाऊन झालं आहे, आता मी छान व्हेज मोमोज खाणार आहे. ऑफकोर्स मी व्हेजिटेरियन आहे म्हटल्यानंतर सगळीकडे गेल्यावर व्हेज, आणि लकीली इथे भरपूर व्हेज ऑप्शन्स आहेत. बघूयात कशी यायचं. त्यावेळी इथे चेकिंग सुद्धा होते अशा पद्धतीने. कोण किती पिऊन आलंय ते सगळं कळतं. सो मला कोणत्याही शहराच्या कोणत्याही गल्ल्यांमधून फिरायला खूप छान वाटतं आणि इथे भरपूर शांतता आहे, सुंदर आहे, छान वाटतंय. दुकानं बऱ्यापैकी बंद झाली आहेत, पण स्टिल छान आहे, सुंदर आहे सगळं. खूप कॅफेज आहेत इकडे आणि मजा येते सगळं बघताना, डोळे भरून बघताना. आणि मग चालत चालत आम्ही पोहोचलो LODला, जो वर्ल्डमधला 44th बेस्ट क्लब आहे. LOD काठमांडूमधला बेस्ट. सो जर का तुम्ही काठमांडूला गेलात, तुम्हाला क्लबला जायचं असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता. सेफ आहे, छान आहे, पैसे पण तितकेच आहेत. एंट्री बघा किती सुंदर आहे. सो आम्ही तिघांनी मिळून 10,000चा टेबल बुक केला होता आणि भरपूर एन्जॉय केला. दुसऱ्या दिवशी सकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत हा क्लब सुरू असतो, पण आम्ही 2 वाजेपर्यंतच होतो. खरं तर मला असं खूप भारी नाचता येत नाही, पण हौस असते नाचायची. सो जरा तुम्हाला दाखवण्यासाठी असं काहीसं मी करते. सो चला आता बास, 2 वाजले, आम्ही निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ब्रश करून तयारीला लागले, कारण बरेच लोकेशन्स पाहायचे होते. सो आय एम रेडी. बऱ्यापैकी आम्ही काठमांडूच्या आसपासची मंदिरं कव्हर करणार आहोत. सो त्यामुळे जरा आज ट्रेडिशनल लुक, आणि इथे खूप ऊन आहे, सो उन्हामध्ये लाल रंग उठून दिसेल म्हणून आज लाल रंग मी घातलेला आहे. आता मी रस्त्याने जात होते आणि मी वाट बघत होते माझ्या 2 मित्रांची. ओके, ते आत एका स्टोअरमध्ये गेलेले, तर आय थिंक तो माणूस दारू पिला असेल, तर तो मला कंटिन्यू आय लव्ह यू, आय लव्ह यू, हॅलो, रेड ड्रेस, यू आर व्हेरी प्रिटी अँड आय लव्ह यू. हे सुरू झालं. 2 मिनिटांसाठी मला भीती वाटली, इग्नोर मारलं आणि पुन्हा सुरू चालायला. काय लोक असतात ना. चला आता मी तुम्हाला घेऊन जाते काठमांडूच्या महत्त्वाच्या ठिकाणी. तुम्हाला माहितीये, काठमांडू हे शहर प्राचीन काळापासून नेपाळच्या संस्कृती, कला आणि अर्थव्यवस्थेचे केंद्रस्थान राहिले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या काठमांडू घाटीला नेपाळ मंडळ म्हणून ओळखले जाते आणि ते हिमालयीन प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण जाणार आहोत मच्छिंद्रनाथाच्या दर्शनाला. मच्छिंद्रनाथ, मीनानाथ आणि मीनापा म्हणूनही यांना ओळखलं जातं. ते अनेक बौद्ध आणि हिंदू परंपरेमध्ये संत आणि योगी होते. त्यांना हठ योगाचे पुनरुज्जीवन करणारे तसेच त्यांच्या काही सुरुवातीच्या ग्रंथांचे लेखक मानले जाते. सो हे जे आहे, हे आहे मच्छिंद्रनाथाचं मंदिर आणि किती सुंदर डिझाईन वगैरे आहे. सुंदर आहे ना, कमाल. आणि सिटीच्या अगदी मध्यभागात हे सगळं आहे. त्यांना नाथ संप्रदायाचे संस्थापक म्हणून देखील पाहिले जाते, ज्यांना शिवाकडून शिकवण मिळाली होती. ते कौल शैव धर्माशी संबंधित आहेत. मच्छिंद्रनाथ हा नेपाळमधील हिंदू आणि बौद्ध दोघेही पूजनीय पावसाचा देव आहे. हिंदू त्याला शिवाचा अवतार मानतात, तर बौद्ध त्याला अलौकिकतेश्वराचा अवतार मानतात. सो याच्यावर काही मंत्र लिहिलेले असतात आणि तुमच्या मनामध्ये जी विश असते ती तुम्ही अशी फिरवत 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 सांगायची असते. ही बॅक साईड आहे आणि ती सुद्धा खूप सुंदर आहे.
इथले दरवाजे मला खूप जास्त आवडले, खूप सुंदर आहेत. उघडता येतात का? डिटेलिंग बघा किती सुंदर आहे याच्यामध्ये. हे पूर्वीचं खूप सुंदर हे मच्छिंद्रनाथाचं मंदिर आहे. ही आतील जी मूर्ती आहे ती रथात बसवली जाते, त्याची परिक्रमा काठमांडूत काढली जाते. बाकी इथे तुम्हाला जी दिव्यांची आरास दिसते, दिवे लावले जातात एकाच वेळी आणि त्या पद्धतीने आरती केली जाते. आणि हा जो समोरचा भाग तुम्ही बघत आहात, इथे कीर्तनं केली जायची, माणसं एकत्र यायची, भजनं कीर्तनं यांची व्हायची इथे. काठमांडूमधलं हे आता लोकल शॉपिंग मार्केट. एक गोष्ट नोटीस केली, हे जे मेन मार्केट आहे, गाड्या सुद्धा येत आहेत जात आहेत, पण हॉर्न कोणीच वाजवत नाहीये, अजिबातच नाही वाजवत आहे. म्हणजे गाडी येऊन मागे थांबते पण ते हॉर्न जास्त काही वाजवत नाहीत, क्वचितच एखाद्या ठिकाणी. आता आपण पोहोचलो आहोत इंद्र चौकात. इथे सुद्धा एक खूप सुंदर मंदिर आहे, चला ते तुम्हाला दाखवते. तर हे आहे भैरवनाथ मंदिर, ज्याला इंद्र मंदिर असं सुद्धा म्हटलं जातं. इथे हे तुम्हाला सुरुवातीला दिसेलच, म्हणजे जे मिक्सचर आहे ड्रॅगन प्लस आपला सिंह. चला आता मंदिराच्या आत जाऊयात, इथे चपला काढूयात आणि मग पुढे पाहायला जाऊयात. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने भैरवनाथ मंदिर एक अद्भुत शिल्प आहे, ज्यामध्ये पॅगोडा शैलीचा वापर केला जातो, जी नेपाळी मंदिराच्या रचनेचे वैशिष्ट्य आहे. या मंदिराची दरवर्षी यात्रा सुद्धा असते आणि ती खूप पाहण्यासारखी. भैरवनाथ आहे ना इथे आल्यानंतर कळालं. तो तुम्हाला जर काही यात्रा पाहायची असेल तर या ऑगस्ट महिन्याच्या 3 तारखेपासून ही यात्रा सुरू होणार आहे आणि ही 8 दिवस असते. सो तेव्हा तुम्ही येऊ शकता. अगदी संसदेतून याच्यासाठी बजेट सुद्धा निघतं या सगळ्या सेलिब्रेशनसाठी. आता ते माझं मिस होईल, पण तुम्ही आलात तर पाहते आणि मला सुद्धा सांगा. हे समोरच्या चौकामध्ये खूप तयारी केली जाते. हा इथून दिसणारा व्ह्यू आहे. म्हणजे हे सगळी जी काही मंदिरं बनवलेली आहेत ती चांदी आणि पितळाची आहेत, त्यामुळे आणखी त्याचं सौंदर्य वाढतंय. तिथूनच पुढे आपण आता पोहोचलोत दरबार स्क्वेअरला. दरबार स्क्वेअरचं महत्त्वच वेगळं आहे बरं का. दरबार स्क्वेअर हे काठमांडू नेपाळमधील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण आहे. हे ठिकाण शहराच्या मध्यभागी असून येथे अनेक प्राचीन मंदिरे, राजवाडे आणि दरबार आहेत. अनेक चित्रपटांचं शूटिंग देखील इथे करण्यात येतं. पूर्वी इथे राजघराणे राहायचे आणि राज्याभिषेक सुद्धा व्हायचे, त्यामुळे हे ठिकाण शहराच्या मध्यभागी आणि जुन्या शहराचे हृदय मानले जाते. येथे न्यूवारी शैलीतील वास्तुकलेचे उत्कृष्ट नमुने असलेले अनेक राजवाडे आणि मंदिरे आहेत. इथे आताच शॉपिंगसाठी अशा बऱ्याच गोष्टी आहेत. 2015च्या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीतून हे ठिकाण अजूनही सावरत आहे. त्यामुळे अनेक इमारती, मंदिरे कोसळली किंवा खराब झाली, पण पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. हे जे आहे हे आहे म्युझियम. खरं तर त्याची एंट्री फी 50 रुपये आहे, पण इंडियन लोक दिसले की ते 500 रुपये घेतात. इथे 50हून अधिक मंदिरं आहेत. याला मंदिरांचं संग्रहालय असं सुद्धा म्हटलं जातं. तुम्हाला माहिती आहे, दरबार स्क्वेअर हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे. तुम्हाला जरा आता मी फास्ट दाखवते. इथे बाहेर सुद्धा शॉपिंगसाठी बरंच काही होतं. म्हणजे जुन्या ज्या गोष्टी असतात त्या, आणि त्या खूप सुंदर होत्या, पण तितक्याच एक्सपेन्सिव्ह सुद्धा होत्या. हे सगळं पाहायला, फोटोशूट करायला 2 तास तरी लागतात. आहे प्रॉपर नेपाळचा फ्लॅग. उन्हात गेल्यानंतर खूप खतरनाक त्रास होतोय, उन्हाचे चटके. आणि जेव्हा आपण सावलीत येतो तेव्हा इतकं थंडगार, म्हणजे इतकी थंडगार हवा येते ना, हे जे कॉम्बिनेशन आहे हे मला इथलं खूप आवडलं. सो हे असं एक थिएटर मी पाहिलं नुकतंच. सॉरी ही आहे मारुती 800 आणि ही टॅक्सी आहे आणि याने आम्ही नेक्स्ट लोकेशनला जाणार आहोत. छान वाटते, छोटीशी छान गाडी. तर ही जी इमारत आहे ही इंडियाने नेपाळला बांधून दिली होती ॲज अ गिफ्ट म्हणून. आता तिथे हॉस्पिटल आहे. हा रस्ता जातोय राजाच्या दरबाराकडे. समोर तुम्ही जे पाहत आहात तो आहे राजाचा दरबार, पण आता नाहीये, पूर्वीच्या काळात होता. आता तिथे म्युझियम तयार करण्यात आलेलं आहे. ते म्युझियम मी पाहिलं नाही कारण तितकासा वेळ नव्हता.
पुढच्या लोकेशनवर जायचं होतं. चला मग. आता आपण पोहोचलोत बौद्धनाथ स्तूपाकडे. हे जगातलं सगळ्यात मोठं स्तूप आहे बरं का. सध्या मी पोहोचली आहे बौद्ध स्तूपाकडे आणि असं म्हटलं जातं की आशिया खंडातलं हे सगळ्यात मोठं स्तूप आहे. दाखवते मग तिथल्या काही गोष्टी तुम्हाला. या स्तूपाचा देखील युनेस्कोच्या जागतिक वारशात समाविष्ट आहे. आणि ही माणसं जे करतायत हे प्रदक्षिणा घालतायत एकंदरीत. हे स्तूप 13 प्रतीके दाखवते. यात शिखर, पर्वतांचा राजा सुमेरू, छत्र, 3 रत्ने बुद्ध, धर्म आणि संघाचा रक्षक आहे. याची सरकणारी छत्री हवेचे प्रतीक आहे. कमळ आत्मविकास, ज्ञान आणि पावित्र्याचे प्रतीक आहे. 13 पाऊल आणि याचा त्रिकोणीय आकार अग्नीचे प्रतिनिधित्व करतात. 2 मोठे डोळे बुद्धांची सर्व पाहण्याची क्षमता दर्शवतात. नाक निर्वाण आणि एकतेचे प्रतीक आहे. यासोबत आत्मज्ञानापर्यंत पोहोचण्याची पद्धतही आहे. आता आपण स्तूपाच्या आत जाऊन आतला भाग पाहूयात. इथे शूट करायला अलाउड नाहीये, त्यामुळे इथला भाग मी तुम्हाला नाही दाखवू शकत. बाकीचा भाग दाखवते. 100 मीटर आहे स्तूपाचा व्यास. हे स्तूप 36 मीटर उंच आहे. 2015 मधल्या भूकंपात या स्तूपाचं बरंच नुकसान झालं. नेपाळच्या स्तूपाचं विशेष महत्त्व यासाठी सुद्धा आहे कारण लुंबिनीत भगवान बुद्धांचा जन्म झाला होता. हा स्तूप 600 इसवी सनाचा आहे आणि एका तिबेटी राजाने बांधला होता. सजावटीसाठी अनेक किलोग्रॅम सोन्याचा वापर करून हा स्तूप बांधण्यात आला आहे. बाहेरून तुम्हाला मी प्रदक्षिणा हे लोक कसे करतात ते दाखवलं. आतमध्ये सुद्धा अशा पद्धतीने लोटांगणं घातली जातात आणि अशा पद्धतीने प्रार्थना केली जाते. प्रसादही ठेवला जातो. जिथे केळी आहेत त्या वाट्यांमध्ये तेल आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी इथे होतात आणि अशा पद्धतीने सायंकाळच्या वेळी पूजा केली जाते. आता एक्झॅक्ट टाईम मलाही माहिती नाही आहे. हा आहे स्तूपाच्या समोरील भाग. लोक इथे मेडिटेशनसाठी येतात, त्यामुळे इथे भयानक शांतता असते आणि शांतता असणं महत्त्वाचं पण आहे. भगवान गौतम बुद्ध का फेवरेट आहे. ते गौतम बुद्धाला आवडतं हे. बाहेर का जाळतायत? हो, बाहेरच जाळाल. ते आत अलाउड नाहीये. अलाउड नाही. ओ, मग आपल्याला जर का द्यायचं असेल तर आपण इथूनच इथेच व्हायचंय. ओके, सो हे गौतम बुद्धांना खूप आवडतं धूप, त्यामुळे आपण इथेच ते टाकून हे करायचंय. हे गुंबा म्हणा. गुंबा म्हणजे त्यांचं देऊळ गौतम बुद्धांचं का? हा, गौतम बुद्ध ते मेडिटेशनला बसतात. हा. सो गौतम बुद्ध मेडिटेशनला बसतात ते असं मंदिर आहे. सो चला मग नेमकं आत काय आहे तुम्हाला दाखवते. किती सुंदर आहे ना. इथे फोटो व्हिडिओ नाही अलाउड, पण तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवते. या इमारतीच्या आता आपण टेरेसवर जाऊयात. तिथे काय आहे. इथून दिसणारा हा व्ह्यू खूप अमेझिंग आहे. अनेक दिवे आत पेटत आहेत आणि त्याने आरती होणार आहे. ते दिवे खाली आणले जाणार आहेत. शॉपिंगची दुकानं पाहून मला कंट्रोल राहत नाही. सो मग काय, मी सुद्धा शॉपिंग करायला सुरुवात केली. एक बॅग घेतली, एक नेकलेस घेतला, काही कानातले घेतले. सध्या विषय असं चाललाय की नेपाळी 900 आणि इंडियन 600 घ्या, असं तसं चालू आहे सध्या. शेवटी फायनली इतक्या उन्हाचा त्रास सहन केल्यानंतर आता जरासा पाऊस सुरू झालाय. थेंब पडायला लागली आहेत आणि पाऊस पडतो, त्यामुळे मला तरी खूप आनंद झालाय. बाकी शॉपिंग केलेली इथे. आणखी मला काही आवडलं तर मी घेऊ सुद्धा शकते. आणि यांची प्रदक्षिणा सुरूच आहे अजून सुद्धा. इथे भिजायला खूप छान वाटतंय. माहित नाही, असं छान गार पावसाचं ते पाणी आहे म्हणून मी भिजतीये, कारण मला छान वाटतंय. मस्त आहे पाऊस. हरवले होते आणि 1 तास शोधल्यानंतर फायनली सापडलेत. किती आनंद झाला त्यांना. पण नेपाळच्या रस्त्यांवरून फिरताना मी 3-4 गोष्टी सध्याच्या नोटीस केल्यात, ते सांगते. पहिली गोष्ट म्हणजे की स्वच्छता खूप आहे. असं कुठेच तुम्हाला असं कचरा वगैरे फेकलाय, पिशवी पडली आहे प्लास्टिकची, काहीच दिसणार नाही. स्वच्छता. दुसरी गोष्ट म्हणजे की थुंकून कोणी काही म्हणजे काही पडलेलं नाहीये. लाल नाहीये रस्ता. कोणी इथे थुंकत नाही, कोणी व्यसनच करत नाही, मला असं वाटतंय. सो ते आहे. त्यानंतर भाऊचा बड्डे किंवा पॉलिटिकल ॲड्सचे बॅनर्स नाही आहेत, अजिबात नाही आहेत, कुठेच नाही आहेत. आणखी तर ते एवढं तरी नोटीस केलेलं आहे.
स्तूपापासून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर आहे हा सुंदर परिसर. ही नदी आहे बागमती नदी आणि या जंगलाच्या परिसरामध्ये आहे शक्तिपीठ. या शक्तिपीठाचं नाव आहे श्री गुहेश्वरी शक्तिपीठ. या मंदिराला गुहेश्वरी आणि गुजेश्वरी अशी दोन्हीही नावं आहेत, सो कन्फ्यूज होऊ नका. या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच लिहिण्यात आलेलं आहे की फक्त हिंदूंना प्रवेश आहे. गुहेश्वरी मंदिराशी संबंधित अनेक श्रद्धा नेपाळमध्ये प्रचलित आहेत. असं म्हटलं जातं की माता सतीचा गुडघा पडला होता इथे, त्यामुळे पुजारी डाव्या हाताने मातेची आणि उजव्या हाताने अन्य देवतांची पूजा करतात. मंदिराच्या आतमध्ये शूट करायला, फोटो काढायला अलाउड नाही आहे आणि 1500 रुपये दंड आहे नेपाळी. सो त्यामुळे मी आतल्या गोष्टी तुम्हाला नाही दाखवू शकत, पण बाहेरचा हा परिसर बघा, हा खूप 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 सुंदर आहे. इथे एक लग्न सुद्धा झालं, नेपाळी लग्न, जे मी पहिल्यांदा पाहिलं आणि त्यांच्यासोबत मी फोटोही काढला. फोटो काढून पुढे जाताच पावसाला सुरुवात झाली आणि पावसामध्ये काय सुंदर दिसतं हे मंदिर. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर असं खूप चढत जंगलात जावं लागतं बाहेर पडण्यासाठी. पायऱ्या चढून डायरेक्ट मला दम लागला, सवय नाही आहे. पण लोकेशन बघा किती सुंदर आहे. पाऊस पडून गेल्यामुळे तर आणखी सुंदर. गुहेश्वरी माता मंदिरापासून ते पशुपतीनाथ मंदिराकडे जाणारा हा रस्ता आणि या रस्त्यामध्ये लागणारी ही असंख्य सुंदर मंदिरं, म्हणजे हे सगळं पाहायचं झालं ना तर 1 ते 1.5 तास लागेल, इतकं मोठं आहे हे. आणि बघा किती सुंदर आहे आणि स्वच्छता खूप असल्यामुळे आणखीच छान वाटतं. पाऊस पडून गेल्यामुळे तर आणखीच हे सगळं खूप सुंदर वाटत होतं. चढलो तेवढंच, आता उतरायचं आहे. संपूर्ण परिसर जो तुम्ही बघताय ना, हा आहे पशुपतीनाथ मंदिराचा आणि वातावरण सुद्धा इतकं सुंदर झालंय, छान झालंय, मस्त. चला आता मेन दर्शन घ्यायला जाऊयात. पशुपतीनाथ मंदिर हे नेपाळमधल्या बागमती नदीच्या काठावर वसलेलं शिव मंदिर आहे. हे भागीरथी नदी आणि ही स्मशानभूमी आहे. सो हे जे मंदिर जे आहे तेच स्मशानभूमीमध्ये आहे. नुकतंच पाऊस पडलाय त्यामुळे नदीला पाणी सुद्धा भरपूर आलेलं आहे आणि हा जो धूर तुम्हाला दिसतोय तो यामुळे, कारण इथे स्मशानभूमी आहे. या मंदिर संकुलाचा इसवी सन 1979 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. तसेच हे युनेस्कोच्या नेपाळमधील जागतिक वारसा असलेल्या काठमांडू व्हॅलीच्या 7 स्मारकांपैकी एक आहे. तर हा आहे एंट्री गेट आणि एक्झिट गेट हा आहे. आत अजिबातच शूट करायला अलाउड नसल्यामुळे मला सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवता नाही आल्या. पहाटे 5 ते 12 या वेळेत इथे लिंगाची पूजा करण्यात येते. पुन्हा संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत पूजा करण्याचा कालावधी असतो. अभिषेकाची वेळ असते सकाळी 9 ते 11. साधारणतः दर्शन आरती यासाठी आम्हाला 3-1 तास लागले. मग तिथून बाहेर पडलो आणि निघालो आमच्या राहण्याच्या ठिकाणी, ब्लॉक हॉस्टेलला. आणि हा खूप हँडसम आहे, माझी बाईक घेतली. मी फिरून जरासे दमता, कारण आज खूप माझं चालणं झालं आहे. म्हणजे मला असं वाटतं मिनिमम 6 किलोमीटर तर मी चालले असेल. सो कोणीतरी आईतं हातात पाणी आणून देतं ना, तेव्हा लय भारी वाटतं बाबा. आज भरपूर चालणं झालं, भरपूर दमणं झालं. त्यामुळे आमच्या हॉस्टेलच्या वरती हे रूफटॉप रेस्टॉरंट आहे, तिथे आलो, मस्त जेवण केलं, पावसाचा आनंद घेतला आणि मग झोपी गेलो. दिवस संपला. 3ऱ्या दिवसाची काल खूप पाऊस पडून गेला आणि आज पुन्हा एकदा भरपूर ऊन, पण रस्ते स्वच्छ सुंदर असे आहेत. त्यामुळे रस्त्यांवरून हिंडताना नेहमीच छान वाटतं. स्वतःला उन्हापासून वाचवण्यासाठी छत्री, कारण ऊन खूप आहे इथे. काल मी तशीच फिरत होते, उगाचच मला टॅन नाही व्हायचं, फोटोज छान हवेत. नेपाळमध्ये इंडियन लोक खूप आहेत, सोबतच महाराष्ट्रीयन लोक सुद्धा आहेत. शशांकच्या ओळखीचे सांगलीतले सुद्धा काही लोक इथे होते. सो त्यांनी सांगितलं इकडे जा तिकडे जा. सो अशानेच पहिल्या डेस्टिनेशनची सुरुवात आणि पहिलं डेस्टिनेशन होतं आजच्या दिवसातलं, ते म्हणजेच की चंद्रगिरी. बघा काय सुंदर आहे ना इथे एंट्री मारल्या. या चंद्रगिरी हिलची उंची जी आहे ती आहे 2551. इथे येण्याचा बेस्ट टाइम आहे मार्च ते मे आणि त्यानंतर सप्टेंबर ते नोव्हेंबर. आल्या इथे तुम्हाला तिकीट काउंटर दिसेल, लगेच तिकीट घ्यायचं आणि
सुरू करायचा प्रवास. चंद्रगिरीच्या इथे तिकीट्स काढावे लागतात रोपवेसाठी आणि इंडियन करन्सीमध्ये 825 रुपये बिल होतं आणि नेपाळीजमध्ये 1325 वगैरे. सो हे आहे तसं सुंदर लोकेशन जे आहे त्याचं नाव आहे चंद्रगिरी. ये मतलब कंपल्सरी होता है हर जगह पर, तिकीट दाखवा तिकीट दाखवा. माझी जर्नी स्टार्ट झाली आहे. सो फर्स्ट टाइम मी हा एक्सपिरियन्स घेते. या टेकडीच्या सभोवतालचा इतिहास इसवी सन पूर्व 300 मध्ये सुरू झाला, जेव्हा शेवटचे श्रुतकेवली भद्रबाहू आणि चंद्रगुप्त मौर्य यांनी कैवल्य सुखासाठी इथे भेट दिली होती. हा जगात भारी एक्सपिरियन्स आहे माझा. म्हणजे जिकडे वगैरे तिकडे नुसतं सौंदर्य आहे निसर्गाचं, कमाल मस्त. दम लागले कारण थोडं चढायचं आहे आणि चढल्यानंतर एक महादेवाचं मंदिर आहे आणि फूड कोर्ट सुद्धा वरती आहे. खाली जो होता तिथे कॉफी आईस्क्रीम वगैरे एवढंच होतं. विचार करा, पहाड़ों के बीच में इतक्या उंचीवर अशा सुंदर रेस्टॉरंटमध्ये बसून खाण्याची मजा काही औरच असते, जी मी घेतली. मुझे तो बहुत अच्छा लगा. सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नाही आहे. म्हणजे एक ब्लॅक कॉफी झाली होती. आता माझी बॅटरी जराशी लो झाली आहे, त्याच्यामुळे खाण्याची सुरुवात ऑरेंज ज्यूसपासून. ऑरेंज ज्यूस, पास्ता, व्हेज थाली आणि चायनीजसुद्धा मी ऑर्डर केलं आहे आणि पास्ता अमेझिंग आहे. इथे आहे एक खूप सुंदर भालेश्वर मंदिर, जे महादेव मंदिर आहे. आता तिथे एक्झॅक्ट शूट करायला अलाउड नाहीये, त्यामुळे तुम्हाला बाकीचा परिसर मी दाखवते, पण तरी मी चोरून एक फोटो काढलेला आहे जो तुम्हाला लगेच दाखवते. या मंदिराची रचना वास्तुविशारद शंकरनाथ रिमल यांनी केली आहे. इथे शिवरात्री आणि श्रावणातले सोमवार खूप छान पद्धतीने साजरे केले जातात. इथे असा हा टिक्का लावला जातो. ऍक्टिव्हिटीज सुरू आहेत, म्हणजे झिपलाईन असेल, फ्री फॉल असेल, सायकलिंग असेल. हे सगळं मला खूप करायची इच्छा आहे, पण मला खूप भीती वाटते की माझ्याच्याने होईल की नाही. मी नेहमी धडपडत वगैरे असते, चुकून मीच जायचं खाली. म्हणजे आई नो की पूर्ण सिक्युरिटीची काळजी घेतली जाते, लेकिन नसीब ही अगर कुछ अजीब हो तो क्या ही करेंगे, है ना. करायची खूप इच्छा आहे. मी मगाचपासून त्यांना बघतीये, पण असा कॉन्फिडन्स बिल्ड करण्याचा प्रयत्न करते, पण अजून काही होत नाहीये. इथे इतके ऍक्टिव्हिटी आहे. स्कायवॉक म्हणजे हे जे मागे दिसतंय ना, याच्यावर चालत तिकडेपर्यंत जायचंय. मला आधी वाटलं की काचेचा ग्लास असेल त्याच्यावरून जायचंय. सो मी कॉन्फिडन्स असा वाढवत होते, पण पुन्हा गेला. आणि हे किड्सवालं सोपं आहे. म्हणजे असं वाटतंय की काश मी खूप लहान असते, पण आता काय, म्हणजे माझ्यापेक्षा लहान मुलं पण काही गोष्टी करतात, पण मी करू शकत नाहीये. क्यों ज्योती, क्यों तुम कर सकती हो, असं मीच मला कॉन्फिडन्स देते, पण अजून असं फार आलेलं नाहीये. सो मी करणार आहे सायकलिंग आणि माझी खूप फाटली आहे. पण या माणसाने माझं तिकीट काढलेलं आहे 850 रुपये. इंडियन का नेपाली? नेपाली 850 रुपयांचं तिकीट काढलंय. लय फाटती आहे माझी, काय माहिती काय. कॉन्फिडन्स. मोठा श्वास घेते मी कंटिन्यू, फक्त काही व्हायला नको मला. सो फायनली डर के आगे जीत है असं म्हणत म्हणत मी स्काय सायकलिंगला सुरुवात केली. भीती वाटत असतानाही, पण जेव्हा सायकल सुरू झाली माझी भीती आपोआप गायब झाली. खाली बघितल्यानंतर भीती वाटते, त्यामुळे मी सुरुवातीला खाली बघितलं नाही, पण नंतर बघितलं. छान होतं सगळं. फक्त मला याची भीती वाटत होती की चुकून जर का पॅन्डल निसटला, मी खाली गेले तर काय अवघड आहे ना. पहिल्यांदा तर मी खूप घाबरले होते, इतके घाबरलेले की आता मी नाही करणार अशा पद्धतीने मी घाबरले होते. त्याच्यानंतर मला हा माझा एक छोटासा मित्र भेटला. तुझं नाव काय? तुम्हारा नाम क्या? ओम. जिसने मेरा इतना कॉन्फिडन्स बढ़ाया की मी ते सगळं छान पद्धतीने करू शकले. थँक्यू सो मच. आणि हे सगळे फॅमिली सोबत आलेले आहेत. आपलं नाम बताइए ना. महेश कुमार अग्रवाल फ्रॉम ओडिशा, इंडिया. अच्छा, ज्योति अग्रवाल फ्रॉम ओडिशा. चलो फिर मिलते हैं. बाय. माझ्या जेवढं रामराम केलं नसेल ना, तेवढं त्या पूर्ण त्या सायकलिंग मध्ये केलेलं आहे. इतक्याशिवाय मी कधीच कोणाला दिल्या नसतील, तेवढ्या त्या मी सायकलिंग मध्ये दिलेल्या आहेत माझा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. पण इतकी नाही भीती वाटत मला. फक्त एकाच गोष्टीचं टेन्शन होतं की असा पाय घसरला आणि मी खाली गेले तर मग काय, मला कोणी शोधू शकणार नाही. म्हणजे मी जरा आणखी फेमस होईल. बाकी इतकी भिजण्यासारखं नाहीये, पण माहित नाही, अजून सुद्धा माझ्यात पाय जरा जरा असे कापतायत. पण भारी एक्सपिरियन्स होता, खूप भारी. सो हा एक्सपीरियंस घेतल्यानंतर अब टाइम हो चुका था वापस जाने का.
मग काय, रोपवे मधून बघा हे सगळं दृश्य काठमांडूचं किती छान दिसतंय. रोपवे मधून टोटल 11 मिनिट लागतात खाली जायला आणि ऑफकोर्स वरती जाण्यासाठी सुद्धा. आणि हा माझ्या लाईफ मधला आता तर पर्यंतचा तरी बेस्ट एक्सपिरियन्स होता आज. बराच छान एक्सपिरियन्स मी घेतलाय. इथे उभं राहायला मनाई आहे, इथे तसं लिहिलेलं आहे, सगळे गोष्टी लावलेल्या आहेत, म्हणजे बोर्ड लावलेला आहे की असं असं करू नका, तसं तसं करू नका. ते आधी वाचायला हवं, नाहीतर माझ्यासारखे ओव्हर एक्साइटेड असाल तर मग बोंबे. कारण मी पण ते वाचलं नव्हतं, माझ्यासोबत माझा मित्र आहे त्याने मला सांगितलं उभं राहू नकोस, मग वाचलंय. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे पण हा, खूप सुंदर व्ह्यू आहे. इथे सहज टॅक्सी मिळते, सो त्याचं काही टेन्शन नाहीये. सो टॅक्सी करून आम्ही निघालो नेक्स्ट लोकेशनला. आम्ही पोहोचलो आता स्वयंभू टेम्पलला, जे की एक बौद्ध स्तूप आहे आणि खूप सुंदर आहे. हे नेपाळमधील अनेक स्तूपांपैकी एक पवित्र स्तूप आहे. असं म्हटलं जातं की 200 वर्षांपूर्वी एका आदिम तलावातून एक दरी निर्माण झाली, त्यामुळे या ठिकाणाला स्वयंभू असं म्हटलं जातं. तुम्हाला इथे तिकीट काढावं लागतं. अदर कंट्रीजसाठी इथे 200 रुपये तिकीट आहे. हे मंदिर बौद्ध धर्मातील एक महत्त्वाचं ठिकाण आहे आणि नेपाळी बौद्ध लोकांसाठी दैनंदिन धार्मिक विधींचे केंद्रही आहे. पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की पूर्वी या ठिकाणी एक मोठं सरोवर होतं आणि त्यातून अचानक स्तूपाच्या वरच्या बाजूस डोळ्यांची प्रतिकृती आहे, जी सर्वव्यापी ज्ञान दर्शवते. त्यानंतर आम्ही या छोट्याशा म्युझियममध्ये गेलो, जे तिथेच आहे. तिथे अशा पद्धतीच्या काही मूर्ती आहेत. मी ही बॅग घेतली, ही मला खूप आवडली आहे. मला ही सुद्धा आवडली आहे, पण मी कन्फ्यूज आहे कोणती घेऊ. दोन्ही क्यूट आहेत तशा, आणि यांनी माझे पैसे सुद्धा कमी केले, थँक्यू. हा इतका सुंदर परिसर पाहण्यासाठी किमान 2 ते 3 तास तर तुम्हाला लागतीलच. सो किती सुंदर पेंटिंग्स आहेत आणि त्या सगळ्या हाताने काढलेल्या पेंटिंग्स आहेत. हे सगळं हाताने केलेलं आहे, ॲक्रेलिक. सो यांची परमिशन घेऊनच मी हे सगळं शूट करते. असं म्हटलं जातं की पायथ्याशी असलेला घुमट संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा एखादी व्यक्ती जगाच्या बंधनातून जागी होते, तेव्हा ती व्यक्ती ज्ञानाच्या अवस्थेत पोहोचते. इथे कीर्तनही होतात. हा सो हे सगळं पाहून फोटोज काढून आम्ही पुन्हा एकदा पोहोचलो आमच्या लोकेशनला. वहाँ तो माहौल ही बना था. तमाम उम्र खुदा से यही दुआ मांगी, खुदा करे कि तुझे मेरी बद्दुआ मिले. ओह वाह, क्या बात है. हर दुआ में शामिल तेरा प्यार है, तेरे तो लम्हा भी दुश्वार है, धड़कनों को तुझसे ही दरकार. शॉपिंगला जाण्याआधी म्हटलं काहीतरी खावं, सो मी आज नेपाळमध्ये पाणीपुरी खाणार आहे. ही समोरची जी मुलगी आहे तिला आधी माहितीच नव्हतं कसं खातात, सो याने सांगितलं. जरा घाबरलीच ती, ठसका लागला तिला, पण ठीक आहे, मला माहिती आहे मी खाऊ शकते. सो फायनली खूप कष्ट केल्यानंतर हा वाला टी शर्ट मला यांनी दिलेला आहे 600ला. LL. सो बबल टी नेमका कसा असतो तो पिण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. त्यानंतर बबल टी नेमका कसा असतो, कशी चव लागते हे मला माहिती नव्हतं. सो माझ्या इच्छेखातीर हे दोघं सुद्धा आले. इथला फेमस बबल टीचं जे शॉप होतं तिथे आम्ही गेलो. ही प्रोसिजर बघा किती मोठी आहे, संपतच नाहीये. बबल टीमध्ये फ्लेवर्स आहेत वेगवेगळे, म्हणजे ढीगभर फ्लेवर्स होते, ज्यामध्ये आईस टाकला जातोय, गरम पाणी टाकलं जातंय, मशीनमध्ये त्याला फिरवलं जातंय. बापरे, बरंच काय 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 घडतंय इथे. बघा हे बाटल्या कशा गरगर गरगर फिरतायत. 15 मिनिट तरी या सगळ्या गोष्टींना लागले असते. हे तयार झालेलं आहे. हे आहे स्ट्रॉबेरी, ये कौन सा ब्लूबेरी, और ये
और ये है तारो. सो आता ट्राय करणार आहोत आम्ही. मस्त मजा आली. बबल टी पिऊन झालेला आहे माझा. बबल टी मधून तुझे बबल्स आहेत. चावून चावून मला कंटाळा आलाय अक्षरशः. याला सुद्धा कंटाळा आलाय. तो तर म्हणतोय कधीच पिऊच नका तुम्ही. स्ट्रॉबेरी फ्लेवर होता माझा, छान होता. याचा ब्लूबेरी होता, तो पण मस्त होता. याचा काहीतरी होता, तो ठीक होता. 10 वाजलेत. मी जाणार आहे कसिनो मध्ये. सो सहजच जाणार आहे. मी कधी पाहिलं नाही, आलंय तर पाहूयात म्हणून. 10 वाजता सगळं बंद आहे बऱ्यापैकी. आहे बऱ्यापैकी म्हणजे मी तर म्हणेन 80% लोक निवांत जेवून झोपलेले आहेत. रस्ते पण तुम्ही बघाल सगळं बंद आहे बऱ्यापैकी. मी कसिनोला आली आणि इथे हार्ड कॉपी लागते ID कार्डची आणि मी आधार कार्ड विसरले माझ्या हॉस्टेलवर. सो आता माझं जर अवघड झालंय. बाकीच्यांकडे आहे ID. माझ्याकडे ID आहे पण मी ते इथे आणलं नाही. ओरिजिनल नाहीये पण माझ्याकडे पूर्ण फोटो PDF सगळं होतं पण नाहीच. ओरिजिनलच हवं म्हणून जाऊच नाही दिला आत. सो ते बाकीचे दोघं तिथे थांबलेत. मी आणि अभि आम्ही चाललोय पुन्हा एकदा हॉस्टेलवर. तिथे जाऊन फक्त ID घेणार आहे आणि वापस येणार आहे. म्हणजे इतके पाय दुखवत मी आले. आता टॅक्सी करून तिथे जाऊन पुन्हा टॅक्सीने येणार आहे. बाप. एक वाईट गोष्ट घडली माझ्यासोबत की मी इतक्या लांब प्रवास करून आधार कार्ड आणायला गेले. जुनं सुद्धा आणि अपडेट केलेलं सुद्धा. म्हणजे मी आत्ता जशी दिसते तसा फोटो असलेला. आणि नंतर पुन्हा पोहोचलो आम्ही तिथे. एवढा खर्च करून 500 रुपये टॅक्सीला देऊ. मग ते म्हणाले की पासपोर्ट सुद्धा हवा आहे आणि पासपोर्ट माझ्याकडे नाहीये. काय प्रकारे हा. मग आम्ही आलोय एका मुघल एम्पायर मल्टी क्युझिन रेस्टॉरंटमध्ये. सो सध्या माझा असा अवतार आहे कारण मी नुकतीच छान अशी केस धुवून आंघोळ केलेली आहे आणि मी ब्रेकफास्ट करायला आली आहे. मी एकटी झाली आहे बिकॉज माझा जो मित्र आहे त्याचा फोन अचानकच हरवला हॉस्टेलमधून. कसं काय कळत नाही आहे मला. तरी तो कुठेतरी विसरला आहे असंच वाटतंय. बिकॉज नाही चोरीला जात. म्हणजे इतके पैसे असताना पैसे नाही गेले, बाकी काही गेलं नाही आहे. फक्त फोनच गेला आहे आणि एकच फोन गेला आहे. सो त्यावरून मला तरी वाटतंय. तर सो ते सगळे शोधतात आणि ते ब्रेकफास्ट करत नाहीत. सो म्हणून मी ब्रेकफास्ट करायला आले कारण मला जायचं आहे काठमांडूवरून पोखराला. सो हा एक ऑलमोस्ट 4 ते 5 तासांचा प्रवास आहे आणि या प्रवासात उपाशी राहणं माझ्याच्याने इम्पॉसिबल आहे. सो त्यामुळे मी एकटी ब्रेकफास्ट करायला आली आहे. सो मग मी ब्रेकफास्ट करेल, एनर्जी येईल आणि मग छान रेडी होईल आणि मग प्रवासाला निघेल. राहिल्यानंतर फायनली या छान अशा हॉस्टेलला मला बाय बाय म्हणावं लागतंय. बाय. सध्या आम्ही काठमांडूतून निघालो आहोत आणि जाणार आहोत पोखऱ्याला. सो हा जो थोडासा मेकअप केलाय हा मी गाडीमध्ये केलाय तरी इयरिंग्स घालायचे राहून गेले. सो येस. म्हणजे मुली काय काय करू शकतात. एवढा छोटासा आरसा बघून त्याच्यात सुद्धा मेकअप करू शकतात आणि चांगला करू शकतात. पण काठमांडू शहर आवडलं मला. बाय बाय करत आता पोखऱ्याला. पोखऱ्याला जाण्याचा हा रस्ता कसला भारी आहे. आता खरी ऍक्टिंग सुरू करते. म्हणजे सुंदर निसर्ग, गाडी छान आहे, जुल्फे है मेरी इतनी अच्छी, तर त्यामुळे ही ओव्हर ऍक्टिंग तो बनती ही है. इतकं सुंदर आहे हे सगळं. म्हणजे सगळीकडे झाडी आहेत, गार हवा सुटली आहे, AC बंद आहे, फक्त काचा ओपन केल्यात आणि मस्त वाटतंय. म्हणजे मला तर असं इथे तुम्ही मला कितीतरी दिवस ठेवा मी खुश राहील अशा पद्धतीचं. खूप छान एक वेगळीच गार हवा आहे या ठिकाणी. आता मी सनरूफचा भरपूर उपयोग करून घेतेय. म्हणजे ओव्हर ऍक्टिंग करून फोटोज, व्हिडिओज. आहा किती छान. पोखऱ्याला जातानाचा हा रस्ता इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये दिसतोय त्याच्यापेक्षा तर कितीतरी पटीने सुंदर. सो मला असं वाटतं की तुम्ही इकडे तर नक्कीच जायला हवं आणि त्यातल्या त्यात टॅक्सी करून जायला हवं. सो आम्ही आमची सेपरेट टॅक्सी केली होती त्यामुळे आणखी मजा आली. सो हे ओव्हरऑलच इतकं सुंदर आहे की किती फोटो काढू, किती व्हिडिओ काढू असं मला झालंय. माझ्या फोनचा
या घाटांमधून जायचंय ना. सध्या आम्ही जेवायला थांबलो. इथे नेपाळी डिशेस खूप छान मिळतात म्हणून. हां, म्हणजे आता ऑलमोस्ट मला उलटीच होणार आहे असं वाटायला लागलं. इतक्या घाटातून जायचंय. मला सवय आहे म्हणा तशी, पण जरा जास्तच आहे. आणि आणखी निदान 4-5 तास तरी असाच प्रवास करायचा आहे. अवघड आहे सगळं. हे नूडल्स तर कमाल होते. काय टेस्ट होती. आहा हा हा हा. पोखऱ्यामध्ये विशेष असं बरंच काही आहे, बघण्यासारखं आहे. पर्यटन स्थळं आहेत. असं ऐतिहासिक महत्त्व वगैरे नाही आहे, पण सुंदर आहे. रस्ते चांगले आहेत आणि मध्येच कुठं असं काहीसं काम निघत होतं, पण ठीक आहे, थोडा वेळच होतं. 6 वाजून गेलेत. संध्याकाळचा चहा म्हणून आम्ही या सुंदर अशा लोकेशनवर थांबलोय. इथे चहा बनवत आहेत. वाह, क्या बात आहे. क्यूट क्यूट कोंबड्यांची पिल्लं. सो ऑलमोस्ट 8-8.25 तासांचा प्रवास केल्यानंतर आम्ही काठमांडूतून पोखराला पोहोचलेलो आहोत. आणि या मागे आहे ना, हां, याच हॉस्टेलमध्ये आम्ही राहणार आहोत. खरंच 7.25 तासांचा प्रवास होता, पण अगदीच असं वाटलं नाही. खूप सुंदर होतं सगळं. म्हणजे डोळ्यांमध्ये किती साठवून ठेवायचं असा प्रश्न पडेल इतकं सगळं सुंदर होतं. मजा आली. आणि त्यात गार हवा. आहा हा, क्या बात आहे. गुगलवर बघून आम्ही हे हॉस्टेल शोधलं होतं आणि ओव्हरऑल जगात बरेच हॉस्टेल्स आहेत यांचे. सो हा वाला बेड जो आहे तो माझा असणार आहे. इथे आमचे काही फ्रेंड्स सुद्धा झाले जे इंडियाचेच होते खरं तर. मग मॅच बघत आणखी एन्जॉय करावा म्हणून आम्ही सगळेजण आलो खायला प्यायला मजा करायला. सो मस्तपैकी जेवून नेपाळी गाणी ऐकून नेपाळी लोकांचा डान्स बघून आम्ही वापस आलो. हा आहे आमच्या हॉस्टेलचा नजारा. म्हणजे रूम इतकी छान नाही आहे, पण बाहेर का नजारा आहा हा कमाल. किती सुंदर आहे. सकाळी तर खूप फ्रेश वाटत होतं आणि हे सुंदर सुंदर फिशसुद्धा होते त्यात. मजा आली मला. लोकेशन तर खूप सुंदर आहे. म्हणजे मागे व्ह्यू बघाल तुम्ही किती सुंदर आहे. पण विषय असा आहे की फार ना इथल्या रूम्स आम्हाला आवडल्या नाहीत. सो म्हणून आम्ही चेंज करणार आहोत, दुसरीकडे जाणार आहोत. बघितलं आम्ही तिकडचे फोटोज छान आहेत. आणि इथे वेगळेच प्रॉब्लेम सुरू आहेत काही. म्हणजे कॅबवाले बसवाले स्ट्राईकवर आहेत. त्याच्यानंतर हिंदू राष्ट्र बनवा, लोकशाही नको आहे आम्हाला, आम्हाला राजा हवा आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी सुरू आहेत सध्या. बघूयात मग पुढे कसं काय होतं आहे ते. ब्राम भरोसे. चला, सध्या या लोकेशनपासून दूर जाणार आहे मी. बॉय, पोखऱ्यात आहे पण मी. पोखरा हे वेस्टर्न डेव्हलपमेंट रिजनमध्ये येतं. आणि तुम्हाला हा जो लेक दिसतोय त्याचं नाव आहे फेवा लेक. या लेकच्याच काठावर वसलेलं पोखरा हे गाव. गाव नाही आहे, म्हणजे सिटी आहे. सो आता आम्ही या हॉटेलमध्ये राहणार आहोत ज्याचं नाव आहे पोखरा विलेज. आल्या आल्या यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला नमस्कार असं विश केलं. सो हे एक 3 स्टार हॉटेल आहे, पण 5 स्टारपेक्षा कमी नाही आहे. चला, तुम्हाला आता मी ही वाली रूम दाखवते. खूप सुंदर आहे. खूप 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 छान. बघता क्षणी झोप येते अशी ही सुंदर रूम. आणि समोर असा हा सुंदर व्ह्यू. क्या बात है. खूप छान टकाटक तयार होऊन आता आम्ही निघालोय. बघूयात पुढे काय काय करणार आहे आम्हीच. मलाही माहिती नाही आहे. प्लॅनिंग मी केलेलं नाही आहे. भारतीय बैठक घातलेली आहे. सो अशा पद्धतीने इथे ब्रेकफास्ट करायला आम्ही आलेलो आहोत. छान आहे ना. ब्रेकफास्ट करताना आमचं ठरलं की आम्ही जाणार आहोत पॅराग्लायडिंग करायला. सो जिथे बुकिंग केलं होतं ते आम्हाला या गाडीत घेऊन चाललेत. असं हे म्हणतात की आता जिथे आम्ही पॅराग्लायडिंगला जाणार आहोत ना, ते आशियातलं सगळ्यात 2nd नंबरचं उंच आहे ठिकाण. तिथून पॅराग्लायडिंग करणार आहे. देखते हैं आप. आम्ही गाडीतून उतरलेलो आहोत आणि मी करणार आहे पॅराग्लायडिंग फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम. माहित नाही कसं होईल. सध्या तरी मला भीती वाटत नाहीये, पण वाटू शकतं, काही सांगता येत नाही. सध्या तरी नाही घाबरते मी. चला, तर या पॅराग्लायडिंगसाठी आम्ही नेपाळी 10,000 रुपये मोजले, जे इंडियन असतील नियर बाय 5,500-6 हजारांपर्यंत. जिंदा रहेंगे तो फिर मिलेंगे. हाँ, यांना तरी वाटतंय की जिंदा तो मैं रहूंगी. चला, इनके भरोसे बस सब करूंगी मैं आज.
ऑलमोस्ट 30 मिनिट्स आम्ही वरती होतो. खूप 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 मजा आली. वरून तर काय सुंदर दिसत होतं हे सगळं, म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. व्हिडिओपेक्षाही ओरिजिनल खूप सुंदर होता हा अनुभव. खूप 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 छान. मी विसरूच शकत नाही हा दिवस. अब वक्त आ गया है लैंड करने का. यस, सक्सेसफुली लैंड. बहुत अच्छा लगा. डर के आगे जीते. डर के आगे जीत है. हर टाइम डर नहीं लगा मुझे, सिर्फ जब वो गुलाटी वाला था तभी लगा. ठीक है, अभी ठीक है ना. येस. काय कमाल एक्सपिरियन्स होता, म्हणजे जगात भारी एक्सपिरियन्स होता हा. खूप 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 मजा आली. आणि ही मजा आली मला प्रकाशजींमुळे. सो प्रकाशजी, थैंक यू सो मच. आपकी वजह से आज का मेरा दिन बहुत खूबसूरत बना. बहुत मजा आया. म्हणजे बाकी सगळा एक्सपिरियन्स छान होता. तोपर्यंत मला काय वाटलं नाही, मी घाबरले सुद्धा नाही. फक्त जेव्हा असं गोल गोल फिरवत होते ना तेव्हा जरा वाटलं एका पॉइंटला की कुछ भी हो सकता है. कारण मी म्हटल्यावर काहीतरी वेडे वाकडे प्रकार माझ्यासोबत घडत असतात, पण काही नाही झालेलं. आणि लकीली मी तुमच्या समोर जिवंत आहे, जिंदा हूं मैं. हे पहा लोकेशन, इथे आम्हाला लँड केलंय. किती सुंदर आहे की नाही. थोडा आराम करून आम्ही निघालो भटकंतीला. मस्तपैकी स्कूटी घेऊन आता शॉपिंगला जाणार होते आणि जोरदार मुसळधार पावसाला इथे सुरुवात झाली आहे. पता नाही मैं शॉपिंग कर भी पाऊंगी या नाही, असा सगळा प्रकार आहे. फायनली पाऊस उघडला आणि आता पोखराच्या गल्ल्यात म्हणून मी निघाली फिरायला. सो काल पार्टी करताना अभि त्याचं वॉलेट विसरला आणि लकीली त्यांनी त्यांच्याजवळ ठेवलं होतं, ते रिटर्न केलं त्याला. बरं झालं त्यांनी जपून ठेवलं होतं. आणि 300 रुपये पर आर या रेंटने आम्ही ही गाडी घेतली आणि गाडीमध्ये पेट्रोल आपणच टाकायचं. सो पेट्रोल टाकायला आलो. सो इथे 157 रुपये लिटर पेट्रोल आहे. सो आम्ही विचार केला की 100 रुपयाचं सध्या टाकावं. 157 रुपये जरा जास्तच महाग आहे ना. तुम्ही बघत असाल आता आम्ही शॉपिंगसाठी पोहोचलो, पण 99.99% दुकानं बंद आहेत. काय प्रकार. आताच कळालं की सॅटर्डेला शॉपिंग मार्केट, लोकल शॉपिंग मार्केट बंद असतं. झाली म्हणून म्हटलं राधे राधे मध्ये जरा चाट खावी. पाणीपुरी आणि पपडी चाट खाल्लं. पपडी चाट जरा वेगळ्याच पद्धतीची होती, पण छान होती. 15 मिनिट हा बालिशपणा केल्यानंतर मग शशांकने दरवाजा उघडला. रात्रीची भटकंती आणि खाण्यापिण्यासाठी मग आम्ही आलो फेवा लेकच्या काठावर. इथली नाईट लाईफ छान आहे, खूप मस्त आहे आणि लोक खूप छान आहेत. सो इथे मस्तपैकी आम्ही जेवण केलं, घरी गेलो, झोपलो आणि दुसरा दिवस आला. मस्त आवरून नेपाळचा एक छान असा टी-शर्ट घालून ब्रेकफास्टला आम्ही आलो. छान छान व्हरायटी होती. सध्या मी काय घेतलेलं आहे हे सगळं घेतलेलं आपण दिसतंय. चला ब्रेकफास्ट करून आपल्याला एका छान लोकेशनला निघायचं आहे. आणि हा नेपाळी पेपर. सो या गाडीतून पुढचे 2 दिवस आपण मस्त फिरणार आहोत. चला मग सुरू करूयात. सो हॉटेलवाल्यांनीच ही गाडी आम्हाला अरेंज करून दिली. सो आम्ही 2 दिवसांचं पॅकेज घेतलं, ज्यामध्ये आमचा स्टे असेल, आमचं खाणं पिणं हे सगळं तेच बघणार आहेत. एक्स्ट्राचं काही खाणं पिणं झालं तर त्याचे पैसे आपण पे करायचे आहेत. सो अशा पद्धतीने आम्ही निघालोय कुठे तर लोअर मस्टँग नावाचं एक ठिकाण आहे तिकडे. आता मला इतकं छान वाटतंय ना, म्हणजे मुझे किसी की परवाह नहीं, काही नाही. मैं बस अपनी फेवरेट हूँ. या धुंदीत आहे मी. मला खूप भारी वाटतंय. कोणाचीच आठवण येत नाहीये. काही रस्ते असे असतात ना जे संपूच नाही असं वाटतं, तसाच हा मस्टँगला जाणारा रस्ता.
केस उडवत मी हा छानसा व्हिडिओ केला, सोबतच खूप सारे फोटोज सुद्धा काढले जे तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर सुद्धा पाहू शकता. ऑल क्रेडिट गोज टू अभी. तिकडे नजर जाईल तिकडे फक्त असे सुंदर हिरवेगार डोंगर डोंगर डोंगर. नंतर आमच्या गाडीला भूक लागली, सो त्यामुळे जरा काय हवा भरली तिच्यामध्ये आणि आता पुन्हा एकदा प्रवास सुरू. आम्ही जाणार आहोत एका छान गावाला. त्या गावाचं नाव थोड्या वेळाने तुम्हाला सांगते. इंटरेस्टिंग नाव आहे. टी शर्ट कसा वाटलाय आपला. ही जी तुम्हाला शेजारी नदी दिसतीये त्यात नीट पाणी दिसत नसेल ना, कारण पाणी आहे काळ्या रंगाचं. या नदीला काली गंगा असं म्हणतात. इथे जरा कमीच पाणी आहे तसं. लोकेशन तुम्ही बघत असाल किती सुंदर आहे. आणि इथे बरेच छान छान असे दगडगोंडे पडलेले आहेत. आता दगडी उचलायचं काम केलंय, छान छान दगडी. हे पाणी खूप स्वच्छ आहे, पण काली गंगाच या नदीला असं म्हटलं जातं कारण इथलं जे पाणी आहे ते काळे, तेही इथे असणाऱ्या दगडांमुळे. पण बघताना खरंच खूप छान वाटतं. इथे आसपास राहणारे लोक हे पाणी पितात सुद्धा, कारण पाणी तसं स्वच्छ आहे. हा धबधबा बघा किती छान आहे. इथे गर्दीच गर्दी आहे लोकांची फोटो काढण्यासाठी. मज्जा म्हणून असा मी एक व्हिडिओ सुद्धा शूट केला. हा हा हा. इतका सुंदर रस्ता आहे हा, इतका सुंदर आहे की मी तुम्हाला काही म्हणजे शब्दात सांगू शकत नाही. म्हणजे मागे तुम्ही बघतच असाल इतका सुंदर आहे. आणि इथे छान बोर्ड लावलेलं आहे आणि छान छान नावं आहेत. सो ते सगळं सुद्धा मी कव्हर करणार आहे. इकडे ही झाडं बघा कसलं भारी ना. म्हणजे अगदी मला अशी कोणत्या तरी बॉलिवूड मूवीमधली मी हिरोईन असल्यासारखं फील होतं. बस शाहरुख खान की कमी है, लेकिन कोई बात नहीं, ठीक है ॲडजस्ट कर लेंगे, आ ही जाएगा मेरी लाईफ में भी. हे बरीच गर्दी जमलेली आणि इतक्या सुंदर वातावरणात मॅगी नाही खाल्ली तर काय खाणार. सो मग मी सुद्धा थोडे पैसे घेऊन चिप्स वगैरे यावर ताव मारायचं ठरवलंय. सो आता हे घेणार मी. सो इथे परमिट बनवावं लागतं. जे चेकपोस्ट आहे इथे परमिट बनवावं लागतं आणि मगच पुढे जाता येतं. बट लुक ॲट द व्ह्यू. ओ माय गॉड, लुक ॲट दिस. किती सुंदर आहे. आणि इथे आम्ही आता जेवणासाठी थांबलोत. हा इतकं सुंदर. वा. मला मी सांगितलं होतं की इथे आम्ही जेवायला आलेलो आहोत आणि इतका सुंदर हा परिसर आहे. सगळंच खूप छान आहे आणि पाणी इतकं थंड आहे इथे. हात धुतला तरी माझा हात असा गोठल्यासारखा झालाय. सो आत कसं आहे जरा दाखवते. हे असं आहे आणि अगदीच घरगुती नेपाळी थाळी आम्हाला खायला मिळणार आहे. मी खूप जास्त खुश आहे. म्हणजे सगळीकडूनच इतका छान व्ह्यू दिसतोय फक्त आणि फक्त छान छान व्ह्यू. हा इथून येऊच नाही वाटतंय. सो जिथे आम्ही जेवायला थांबलो होतो तिथे वायफाय होतं. सो मी घरी कॉल केला, माझ्या मित्रमैत्रिणींना फोन केला, सगळ्यांना नेपाळ दाखवलं. अशा अवघड ठिकाणांहून थोडंसं जायचं होतं, पण हे सगळं खूप सुंदर आहे. खूपच 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 मला पुन्हा एकदा जायचं आहे. सो लोअर मस्टँगला सुरुवात झाली आहे आणि अशी काही काही गावं आहेत इथे. लोअर मस्टँगमध्ये अशा प्रकारचा व्ह्यू आहे. अप्पर मस्टँग जिथे तुम्ही ट्रेकिंग करू शकता. एव्हरेस्ट बेस कॅम्प आहे, अन्नपूर्णा बेस कॅम्प आहे. आता ट्रेकिंग मला करायचं नव्हतं, आमच्या तिघांनाही करायचं नव्हतं, त्यामुळे आम्ही लोअर मस्टँग कव्हर करणार आहोत. हे फक्त बघा हे किती सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय ना त्याच्यापेक्षा हे ओरिजिनल खूप सुंदर आहे. आणि इथे भयंकर थंडी वाजतीये. मी का नाही जॅकेट घातलं, कारण आय एम अ स्ट्रॉंग इंडिपेंडंट वुमन. असं काही नाही आहे. मला हा गारवा फील घ्यायचा आहे, पूर्ण या गारव्याचा फील घ्यायचा आहे, म्हणून मी जॅकेट नाही घातलेलं. पण कमाल सुंदर आहे, कमाल सुंदर आहे. रोमॅन्टिक गाणी ऐकत ऐकत अशा सुंदर ठिकाणाहून गाडी जात होती आमची. लाईफ में और क्या चाहिए, ये नज़ारे, ये गाणे. उफ, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी या सुंदर रस्त्यांवरून फिरतीये. वाव. सध्या मी आली आहे जोमसोम गावामध्ये आणि हे मागे जे आहे ते एअरपोर्टचं सगळं आहे इथे. आणि इथे जरा वस्ती वगैरे दिसतीये, पण मागे बघाल तुम्ही डोंगर आहे. वेलकम टू जोमसोम. इथून आत माझं हॉटेल आहे. सो
सो इथे आम्ही राहणार आहोत. वाव म्हणजे वाव. चला आणि ही आहे आमची रूम. चला आता तुम्हाला हे बाकीचं घर दाखवते. लाकडाचं घर, छान छान. चला आता तुम्हाला जरा गच्ची दाखवते. किती सुंदर आहे ना. आणि ही बॅक साइड, लुक ॲट दिस. हा एवढं सुंदर कधी काही असू शकतं का. पण हे आहे. गेलो आहोत तुंबा लेकला. तुंबा लेक. सो आम्ही जिथे राहतोय तिथून अगदीच 10-15 मिनिटांच्या अंतरावर हा लेक आहे. रस्ता तसा ठीकठाक आहे. दगडांमधून यायचं आहे ना. मला ना वेळ लागेल हे सगळं इतकं छान छान पाहून. सो इथे सुद्धा तुम्हाला तिकीट काढावं लागतं. इतकं सुंदर वाटत होतं ना. म्हणजे शांतता, थंडगार हवा, शुद्ध पाणी, कमाल. जोमसोम हे जे गाव आहे हे रात्री म्हणजे संध्याकाळच्या वेळी हे असं दिसतं. हां छान गाव आहे. सुंदर, स्वच्छ, मस्त निसर्गाने सजलेलं. छान. तर आम्ही जोमसोम मधली ही अशी काही दुकानं पाहिली जी छान होती. जुना माल होता पण ठीक होता. 8 डिग्री टेम्परेचर असल्यामुळे येस मी असा अवतार केलेला आहे. पण इतकी काही मला थंडी वाजत नाहीये बिकॉज आय एम अ स्ट्रॉंग वुमन. सकाळी लवकर उठून छान असा ब्रेकफास्ट करून आता आम्ही जाणार आहोत मुक्तीनाथला. म्हणजे हे इतकं छान आहे ना की इथून जाण्याची इच्छा होत नाहीये पण जावं लागेल. सो थंडी खूप आहे. 8 डिग्री टेम्परेचर आहे सध्या. आणि जसं जसं आम्ही वरती जाऊ मुक्तीनाथकडे जाऊ तसं टेम्परेचर जे आहे म्हणजे थंडी जी आहे ती आणखी वाढणार आहे. म्हणजे 1 डिग्री टेम्परेचर वगैरे होईल. आणि ही तर सहन करण्यासारखी आहे. 1 डिग्रीची मला माहित नाही, कधी मी एक्सपिरियन्स घेतला नाहीये. बघूया काय होतं ते. आणि मुक्तीनाथची आणखी एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे ती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. थंडीशी रिलेटेड सुद्धा आहे ती. सांगते तुम्हाला. स्ट्रेट येऊन. जोमसोम गावापासून आम्हाला इथे येण्यासाठी साधारणतः 15 ते 20 मिनिटे लागली. मुक्तीनाथ हे एक प्राचीन विष्णूचं मंदिर आहे. मुक्तीनाथला आल्यानंतर इथे खूप सारे घोडे मला दिसले. नाही घोडे पे भी जा सकते हैं पण मी पायी जाणार. कारण पायी गेल्याने जरा बॉडीत गरमी येते. टेम्परेचर सध्या 1 डिग्री आहे. सवय नाही ना मला याची. पुण्यात कुठे इतकं टेम्परेचर असतं तेव्हा. सो चला चालत जाऊ. इथे इतकी थंडी आहे आणि चालताना माझं नाक असं गोठलं गेलंय. 10 पा लागतायत डायरेक्ट. 10 पा टाकत मी चालली आहे. आणि दर्शन करायचंय तर चालतच गेलं पाहिजे या उद्देशाने कंटिन्यू हेच चालू आहे माझं. तशी तर मी खूप स्ट्रॉंग आहे पण श्वास घेताना त्रास होतोय. ऑफकोर्स आपण खूप उंचावर गेल्यानंतर ऑक्सिजन लेवल कमी होते. माझ्यातली लगेच कमी झाली वाटतं. अजून तर तिकडे आंघोळ करायची आहे तरी बरं मी जरा म्हणजे आधीच प्रिपेअर केले स्वतःला त्यामुळे ठीक आहे. पण बघूयात चला जाऊयात पुढे. मुक्तीचा देव म्हणून सुद्धा या मंदिराला ओळखलं जातं. मुक्तीनाथ मंदिर हे हिंदू आणि बौद्ध दोघांसाठीही पवित्र आहे. आधी मला वाटलं की हेच मुक्तीनाथ मंदिर आहे पण हे नाही आहे, दुसऱ्या साईडला इथे. पण मग आलोच आहोत तर इथे काय आहे हे बघून जाऊयात. सो हे जे काही आहे ते बंद आहे आणि हा आसपासचा परिसर. फायनली बोर्ड दिसला. चला आता. भरपूर पायऱ्या चढायच्या आहेत अजून. तर बघा एवढ्या चढायच्या आहेत, एवढ्या चढून झाल्यात. ताप लागली परत. छोटासा ब्रेक, परत चालायचं. किन्नी मला चॉकलेट दिलं जेणेकरून मला दम नाही लागणार वरती जायला. चला मग चालूयात. त्यांना छान तोंडात टाकायला आपली इलायची आणि मिरी दिली आहे जेणेकरून मला थकवा नाही येणार. थँक्यू. हेलिकॉप्टरची राईड सुद्धा होते बट पायाने दर्शन करायचंय म्हणून चालत आले मी. एवढ्या पायऱ्या झाल्यात, अजून एवढ्या बाकी आहेत आणि सारखाच दम लागतोय. फायनली गेट जवळ आले. भरपूर चढणं झाला. भरपूर म्हणजे भरपूर. आणि ते सुद्धा या थंडीमध्ये. पण व्ह्यू सुंदर आहे ना. ते सर तुम्ही बघाल किती सुंदर झालाय. सगळं तर सुंदर आहे, फक्त जरा धापा लागतायत, बाकी ठीक आहे. आवडली की इथे
नॉर्मल आणि हॉट वॉटर दोघांची सोय आहे. हां चला अजून बरंच जायचं आहे पुढे. मुक्तिनाथ टेम्पल, इथे गरम पाण्याची सोय आहे. जगातील उंच मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. 3800 मीटर उंच. इथे आहेत 108 गायींची मुखं, ज्याला देसमसुद्धा म्हटलं जातं. ते पाणी आपल्याला डोक्यावर घ्यायचं असतं, म्हणजे आंघोळच संपूर्ण करावी लागते. मी सुद्धा सुरुवात केली. मग ऑलरेडी इतकी थंडी वाजत होती आणि त्यामध्ये हे गारगार पाणी, बापरे. पण खूप जोरात स्पीड पकडून मी पळाले आणि हे कंप्लीट केलं सगळं. सो हा आफ्टर एक्सपिरियन्स सुद्धा खतरनाक होता. म्हणजे खूप थंडी आहे इथे आणि गोठून निघाल्यासारखं होतं. स्पेशली तुम्हाला मी सांगितलं होतं की माझ्या टाचा दुखतात, तर त्याच्यामुळे आणखी त्या टाचांना त्रास झाला. पण ठीक आहे, देव असाच नाही पावत. आता तुम्हाला चांगले जिजू मिळतील नक्कीच. सो इथे रूम चेंज करायला सुद्धा आहे आणि मी माझं सामान आणलं आहे, इथे चेंज करणार आहे. सो मी चेंज केलेलं आहे आणि चेंज केल्यानंतर मी काहीशी अशी दिसते, ट्रेडिशनल कपडे घेऊन आले. गोठली आहे पण मी. चला आता दर्शनाला लागूयात. वैष्णव धर्मामध्ये पवित्र मंदिरांपैकी एक मंदिर हे मानलं जातं. आत शूट करायला अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी नाही दाखवू शकत. हा आहे या मंदिराच्या समोरचा भाग आणि हा फ्लॅग नेपाळचा आहे. हात गोठलेत. एवढं सगळं सर केलंय बरं का मी. आता माझी तब्येत जराशी डाऊन आहे. मला खूप त्रास होतोय, पिरियड झाले. त्यामुळे प्रवासात ही गोष्ट घडली तर एका स्त्रीला याच्यापेक्षा दुःखद गोष्ट काहीच नसते, खरं सांगते मी तुम्हाला. आणि बऱ्याचदा मुलींसोबत असंच होतं की कुठेतरी छान एन्जॉय करायला गेल्या की काही ना काहीतरी प्रॉब्लेम झालेच. माझ्यासोबतही तसंच झालं आहे. सो म्हणून दर्शनानंतर मी फार काही व्हिडिओज बनवले नाही, जरा आराम केला गाडीत. आणि आता इथे थाळी खायला आलो आहे. फार भूक नाही लागली पण ठीक आहे, आता खावं लागेल. बाकी होईल मी लवकर बरी. नाही म्हटलं तरी आहे दुखणं जरासं, चालायचंच. मुलगी आहे मी. दर्शन वगैरे करेपर्यंत ऑलमोस्ट दुपार झाली. सो बॅक टू पुन्हा एकदा त्याच हॉटेलमध्ये, जे हॉटेल मला खूप आवडलं होतं. सो त्याचं कारण असं, कारण आम्ही जाणार होतो गांद्रुक या गावाला मुक्तिनाथमधून, पण नाही जमलं बिकॉज लेट झाला होता आणि तिकडे ट्रेक करून जावं लागतं. ट्रेक करून जावं लागणं हे पण फार अवघड नव्हतं. माझी तब्येत डाऊन असताना सुद्धा मी केलं असतं, पण फार अंधार झाला असता आणि तिथे लाईट्स नाही आहेत. सो जाणं थोडं अवघड होतं. मग पुन्हा आम्ही इथे आलेलो आहोत. आता इथं फिरायचं अजून आहे बघण्यासारखं इथे बरंच. मी इथे पुन्हा एकदा राहायला आले म्हणून त्यांना खूप छान वाटतंय. म्हणून आल्या आल्या त्यांनी मला वेलकम ड्रिंक दिलंय. वा क्या बात आहे. त्या दिवशी नव्हतं दिलं, आज मात्र दिलंय. मध्ये मला अशी मराठी मंडळी सुद्धा मिळाली जी पुण्याची होती. त्यांना भेटून छान वाटलं. यावेळी एक मजला वरती आम्ही राहायला गेलो. छान वाटत होतं, पण बघा किती छान. ब्रेकफास्ट 9ला संपतो आणि आत्ता झालेत 8:52. 8 मिनिट आहेत माझ्याकडे. मला तिथे पोहोचून ब्रेकफास्ट करायचा आहे. इतकी छान झोप लागली की जागच नाही आली. सो आता पटकन जाऊन खायचं आहे. बघूयात काय मिळतंय आता. मला लेट झालं तरी सुद्धा ब्रेकफास्ट मिळाला आणि आहे इथे. नाहीतर उपाशी राहावं लागलं असतं. म्हणजे बाहेर मी खाल्लं असतं, पण कसं आहे इथे छान व्हरायटीज असतात, हेल्दी असतं, सगळं छान असतं आणि मेन म्हणजे पैसे भरलेले असतात. त्यामुळे दुपारची वेळ आहे आणि इतकी छान शांतता आहे, इतकी प्रसन्न दुपार आहे ना, खरंच झोप यायला लागली मला चालताना सुद्धा. सगळीकडे शांतता, काही जास्त वर्दळ नाही, काही नाही. विचार केला की फूट मसाज करते, सगळं नाही करत आत्ता. हा जर एक्सपिरियन्स छान असेल तर मग पुढचा मी विचार करेन. त्यांनी मला हा दिला ग्रीन टी मसाज. मी केलाय, मला छान वाटलं आणि छान म्युझिक आणि छान कोणीतरी फूट मसाज करत असेल तर मग आणखी काही ना काहीतरी करायची इच्छा होते. सो आता मी पेडिक्युअर करणार आहे निवांत 1 तासभर तरी. पेडिक्युअर करून मी पिंक नेलपेंट लावली.
सो हा आता आम्ही पिणार आहोत 100 रुपयांचा चहा, नेपाळी 100 रुपये. त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही आलो फेवा लेकवर. खरं तर आम्हाला इथे कायाकिंग करायचं होतं, पण संध्याकाळचे 6 वाजले होते, त्यामुळे ते बंद झालं. सो ये नाही कर पाई मैं. वाईट तर वाटलं, पण मग म्हटलं फक्तच बोट बघाव्यात आणि वापस यावं. मग मी माझं फोटोशूट केलं, बोटचं केलं, दॅट्स इट, खतम. मजा आया लेकिन. त्यानंतर आम्ही इथेच जरासा खाण्याचा गाण्याचा आनंद घेतला आणि रूमवर गेलो, कारण मॅच होती, फिनाले होतं आणि ते त्या दोघांना पाहायचं होतं. मग काय, मला सुद्धा जावं लागलं. मग मीही गेले. फिर मॅच एन्जॉय की. दिवस संपला, मी झोपले, ते मॅच बघत होते, एन्जॉय करत होते सेलिब्रेशन. दॅट्स इट, एंड ऑफ द डे. हाय. सो सध्या मी आली आहे पुमदी कोट इथे, आणि इथे येण्यासाठी सुद्धा एकदम असं डोंगरांमधून रस्ता आहे. त्यानंतर बरंच चढावं लागतं. सो चढल्यामुळे जरा धाप लागली आहे, पण फायनली पोहोचले मी. पण लोकेशन तुम्ही बघाल, सुंदर आहे ना. आता दर्शन करायला जाऊयात. ही मूर्ती 108 मीटर उंच आहे. सो आत तर काही नाही आहे, रिकामं आहे अख्खं, पण ओव्हरऑल परिसर वगैरे खूप सुंदर आहे इथला. इथे ही अशी अनेक शिवलिंग होती. मी सगळी मोजली नाहीत, पण जेवढा एरिया आहे सगळीकडे आहेत. सगळीकडे छोटे छोटे शिवलिंग आहेत आणि आत मात्र काही नाही आहे. म्हणजे मला वाटलं की एक सुंदर अशी मूर्ती असेल, बट नाही. जी तुम्हाला मोठी दाखवली तीच आहे. आणि इथे लिहिलं आहे की कृपया शांतता राखा. पण माणसं काही शांत बसत नाही, किलबिल 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 सुरूच आहे. म्हणून मी बोलते, नाही तर मी नसते बोलले. हवा खूप छान सुटली आहे, म्हणजे ऊन असून सुद्धा थंडगार हवा इथे. ही छान गोष्ट आहे इथली. सो इथून स्ट्रेट चालत आल्यानंतर हा व्ह्यू आहे माता पार्वती. छान आहे ना. तिथून निघालो आणि तिथून पुढे आल्यानंतर हे एक आणखी स्तूप आहे. भरपूर चढायचं आहे इथे सुद्धा. माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांना असं फार आता चढायचा कंटाळा आलाय. सो त्यामुळे ते गाडीतच बसून आहेत. मी एकटी चालली आहे, बिकॉज मला पाहायचं आहे. कुठेही फिरायला आल्यावर असं त्रास होतो वगैरे असं करून नाही चालत. दम लागलं तरी चालेल, पण सगळं पाहायला हवं. तो स्तूपामधल्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवू नाही शकणार, बिकॉज नो व्हिडिओ इथे आहे असं लिहिलेलं. साधारणतः अर्धा तास चालल्यानंतर मी फायनली या स्तूपाच्या इथे पोहोचले. बरं वाटलं मला. हे स्तूप बौद्ध धर्मासाठी खूप जास्त पवित्र आहे. इथे येऊन लोक प्रार्थना करतात. हे सगळं शांततेत होतं, त्यामुळे बरं वाटतं निसर्गाच्या सानिध्यात. वा. स्तूपाभोवती फेरी मारली तर वेगवेगळ्या मूर्तीसुद्धा पाहायला मिळतात आणि हे खूप सुंदर आहे. इथे ना अशा पद्धतीने कॉफी वाळत ठेवलेल्या आहेत आणि इथं कॉफी शॉपसुद्धा आहे. मला घ्यायचं आहे, पण माझी सगळी कॅश खाली आहे, त्यामुळे मी नाही घेऊ शकणार. तिथून मग आम्ही गेलो गुप्तेश्वर महादेव मंदिरामध्ये. हे मंदिर एका गुहेत आहे. सेती नदीच्या जवळ आहे, जी नदी जमिनीखाली प्रवेश करते. असं म्हटलं जातं की या गुफेचा शोध 16व्या शतकात काही स्थानिक लोकांनी गवत काढताना लागला. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत हे मंदिर ओपन असतं. 350 रुपये एक तिकीट आहे. आणि आता आम्ही चाललो माउंटेन म्युझियमकडे. सो गुप्तेश्वर मंदिर असेल किंवा माउंटेन म्युझियम असेल, मी फार काही तुम्हाला दाखवू शकणार नाही, कारण फोनमध्ये स्पेस फार कमी आहे. पण चला, थोडंफार बघून घ्या तुम्ही सुद्धा. हे नेपाळमधलं तसं सगळ्यात मोठं म्युझियम आहे. 2 मजल्यांचं हे म्युझियम आहे. या साईडला वेगवेगळ्या जातीचे लोक आणि त्यांची जात काय आहे, कशा पद्धतीने ते वेशभूषा करायचे, हे सगळं इथे आहे. त्यांना लागणारं सामान वगैरे, चेला ते वापरणारी भांडी, वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेत. जे जे पर्वत आहेत त्यांची माहिती दिलेली आहे, किती त्यांची उंची आहे, काय काय आहे, हे सगळं. मी 1.5-2 तास फिरले आणि मग वापस घरी गेले. मी शॉपिंग केली आहे. सॉरी, हा व्लॉग तुम्हाला दाखवता नाही आला, बिकॉज फोनची बॅटरी पूर्ण गेली होती आणि शॉपिंग करायची इच्छा तर होती. नेपाळी पैसे होते माझ्याकडे, सो त्यामुळे मी शॉपिंग केली आहे. आणखी बरीच केली आहे. काही गोष्टी तुम्हाला मी दाखवल्यात. अरे उघड ना बाबा. सो हे आहे, याच्यामध्ये चॉकलेट्स आहेत वगैरे. देन यामध्ये कॉफी आहे स्पेशल नेपाळी. देन इसमें क्या आहे मलाच आठवत नाही, मी इतकं घेतलं आहे. यामध्ये एक छान अशी शॉर्ट्स आहे. सो अशी काहीशी शॉपिंग केलेली आहे मी.
टिंग. थोडा वेळ आराम करून फोनमध्ये स्पेस तयार करून आम्ही या रेस्टॉरंटमध्ये आलो. त्यानंतर याच रेस्टॉरंटच्या क्लबमध्ये जाणार आहोत मजा करायला. या छान अशा क्लबचं नाव आहे कॅटवॉक. तुम्ही इथे नक्कीच जाऊ शकता. छान आहे. त्यांचं लेडीज स्पेशल आहे त्यामुळे मला फ्री शॉटसाठी हे सुद्धा मिळालेलं आहे. याची एंट्रीज बघा कसली खतरनाक आहे. मस्त मजा आली. येस, नेपाळमध्ये सुद्धा असे क्लब्स आहेत जे छान आहेत. खूप 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 मजा आली. आम्ही 3 वाजेपर्यंत क्लबमध्ये होतो आणि मग आलो. आता मी जरासं झोपते, आराम करते, पण खूप मजा आली. खूप सुंदर आहे सगळं. थँक्यू सो मच. चलो, गुड नाईट. सो छान अशी आंघोळ केल्यानंतर आता जरा वाईट वाटतंय बिकॉज हा लास्ट डे आहे पोखरामधला, म्हणजे नेपाळमधलाच एकंदरीत. सो फ्लाईट आहे, त्यानंतर आम्ही इंडियात येणार आणि सुट्टी संपणार. ठीक आहे, कोई बात नहीं, फिर आएंगे, फिर घूमेंगे, फिर नाचेंगे, गाएंगे, ऐश करेंगे और क्या. निरोप घ्यायची वेळ आली आहे. इतकं छान इथे स्विमिंग पूल आहे पण त्याचा यूजच नाही मी करू शकले. हे माझं हॉटेल, 3-4 दिवस मी इथे राहिली आहे. अगदीच माझं घर असल्यासारखं मला फिलिंग इथे येत होतं. ठीक आहे, कोई बात नाही. बाय बाय पोखरा. चलो बाय बाय. बाय बाय. रेडिओ ऐकत पोखराला बाय बाय करत आम्ही निघालो पुन्हा पुण्याच्या दिशेने. पोखरा टू भैरवा एअरपोर्ट जे बॉर्डरच्या इथे आहे अशी फ्लाईट आम्ही करतोय. सो हा आहे एअरपोर्टचा एरिया. हे आमच्यासोबत खूप दिवस होते दुर्गा भैया. फिर मिलेंगे. नमस्ते, बाय बाय. बाय बाय. हे आहे पोखरा एअरपोर्ट. इथे मी भरपूर फोटोज काढले जे तुम्हाला इन्स्टावर पाहायला मिळतील. आणि बाहेर कडक 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 ऊन, पण पोखरा टू नेपाळ सगळंच खूप सुंदर आहे. बाय. पोखराचं आतलं एअरपोर्ट कसं आहे मलाही माहिती नाही आहे. त्या मानाने हे चांगलं एअरपोर्ट आहे, वाईट नाही आहे, चांगलंच आहे. चला, चेक इन वगैरे झाल्यानंतर बघा हा सिटिंग एरिया. वाट पाहिजे इथे बोर्डिंगसाठी. बुद्ध एअरलाइन्सने आम्ही जाणार आहोत भैरवा एअरपोर्टला. पाणी पिण्यासाठी नेपाळच्या सगळ्याच एअरपोर्ट्सवर अशा पद्धतीची सोय असते. ग्लासेस सुद्धा तिथेच असतात. वॉशरूम कसं आहे ते जरा बघूयात. आणि जे की छान आहे, क्लीन आहे, या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. ही गाडी आम्हाला घेऊन जाणार आहे आमच्या फ्लाईटपर्यंत. एअरलाइन्सची आम्ही फ्लाईट केली आहे आणि पुन्हा एकदा मला विंडो सीट मिळाली आहे. ओ माय गॉड. बाय बाय नेपाळ. सो सध्या आम्ही आलो भैरवा एअरपोर्टला. इथे मी लास्ट टाइम सुद्धा आलेले पण त्यांनी मला शूट नाही करू दिलं. सो सगळे व्हिडिओज डिलीट करायला लावले. पण आता मी चोरून चोरून शूट करणार आहे. तुम्हाला दाखवते. खतरनाक आहे एअरपोर्ट हे. छोटं आहे त्यामुळे खूप काही खास नाही आहे. पण पुन्हा एकदा शूट करू नका असं सांगितलं. सो तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी नाही दाखवू शकत. सो तुझ्या गाडीत की माझ्या रिक्षात म्हणून तर दोघांची भांडणं झाली आणि त्या दुसऱ्याने तर चावीच घेतली याची. पुढे मी घामाघूम झाली आहे कारण एअरपोर्ट मधून उतरल्यानंतर टॅक्सी शोधण्यात बराच वेळ गेला. म्हणजे काही उगाच प्राइस सांगतायत. मग असं करत 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 फायनली ही टॅक्सी मिळाली. भयंकर ऊन आहे, भयंकर ऊन. सो आधी आम्ही जाऊ लुंबिनीला, तिथून सलोनी बॉर्डर, मग गोरखपुरून मग पुण्याला असं. लुंबिनी येथे राणी मायादेवी यांनी सिद्धार्थ गौतम बुद्धांना जन्म दिला होता. तेच हे ठिकाण.
इथून बाहेर पडताना तुम्हाला वेगवेगळ्या देशातल्या लोकांनी कशा पद्धतीने ही स्तूपं बांधलेली आहेत ते सुद्धा पाहायला मिळेल. ते मी इथे तुम्हाला दाखवलं नाही आहे पण आहे. सो आत विशेष असं नाही आहे, म्हणजे इथे तुम्हाला ही जी दिसत असेल असं एक बांधकाम असलेलं त्या काळातलं अनेक वर्षांपूर्वीचं, सो जिथे गौतम बुद्धांचा जन्म झालेला आणि त्यांनी पाय ठेवलेला दगड जो आहे तो तिथे आहे. सो एवढंच आहे आणि आत अजिबात शूट करायला अलाउड नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते. बाकी अशापैकीच आहे त्या काळातली ती विटा वगैरे ते आहे तिथे. म्हटलं जातं की हे वर्ल्डमधलं सगळ्यात जुनं झाड आहे म्हणून. आणि ह्याच्यात असे छान छान मासे कासव सुद्धा आहेत, क्यूट. इथे फिरण्यासाठी तुम्हाला तिकीट काढावं लागतं, मी ते तुम्हाला दाखवलं नाही. पण बॉर्डर चेंज करायची आहे नेपाळ इंडिया, सो त्यामुळे सेकंड कार करून आम्ही चाललो आहे सोलोनी बॉर्डरपासून गोरखपूरला. ये करना पडता है बॉर्डर का गेम होता है बाबू भैया. सो इथे सुद्धा एकदा चेकिंग होते. ये बॅक टू इंडिया. सो 4 वाजून गेलेले आहेत आणि भयंकर भूक लागली आहे. इतका वेळ काहीच खाल्लं नाही मी. सो सलोनी बॉर्डरवरून गोरखपूरला जाताना एक ढाबा लागला. मग म्हटलं आता कसलीही पर्वा न करता मी खाणार आहे. हायजीन वगैरे सगळं गेलं खड्ड्यात. सो मी इथे आली आहे. इथे कन्स्ट्रक्शनचा खूप आवाज आहे त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर देते आहे. बऱ्याच व्हरायटी आहेत. चला आता खाण्याकडेच लक्ष देऊयात. संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि गोरखपूरवरून आमची मुंबईसाठी ट्रेन आहे. सो सध्या मी आलेली आहे गोरखपूरमध्ये. हा ट्रॅफिकचा आवाज मी नेपाळमध्ये मिस करत होते. सुरू झाला आता. मग गोरखपूरच्या शाश्वती हॉटेलमध्ये आम्ही थांबलो कारण उद्या सकाळी ट्रेन आहे. रूम तशी छान आहे माझी, सेपरेट. भूक लागली, जेवायला जायला लागेल. मला खायला खूप लागतं. सो चला गोरखपूरमध्ये काहीतरी खायला जाऊयात. सो या अशा क्यूट रिक्षामध्ये मला बसायचं होतं आणि मी बसले, छान वाटतंय. गोरखपूरमध्ये एका कुठल्या तरी रेस्टॉरंटला जाणार होतो आम्ही, तेवढ्यासाठी रिक्षा केली. सो हेच ते ठिकाण जिथे आम्ही आलो आहोत जेवायला. तसं हे सगळं छान आहे. मस्तपैकी जेवण केल्यानंतर आम्ही घरी पोहोचलो आणि डायरेक्ट झोपलो कारण सकाळी ट्रेन आहे. सो सकाळचे 4, 4:15 झालेत. मी 3:30ला उठून आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आता निघतीये. गोरखपूरवरून आमची ट्रेन आहे आणि रेल्वे स्टेशनजवळच या हॉटेलमध्ये आम्ही राहत होतो. सो चलो बॅक टू पुणे. म्हणजे मुंबईला जाणार आहे ट्रेन, तिथून पुणे. गुड मॉर्निंग गोरखपूर रेल्वे स्टेशन. हे सगळं पाहून जी एक्साइटमेंट होती ती गेली. काय हे, ही आहे आमची गोरखपूर ते पनवेल ट्रेन. सो या आमच्या सीट्स आहेत. टिडिंग. झोप झाली नाही आहे आणि फर्स्ट टाइम मी सेकंड क्लासमधून प्रवास करते. एक्सपिरियन्स अजून काही सुरू नाही झाला पण मला बाकीच्या लोकांचं जे आहे ते पाहून वाईट वाटतंय. कशा पद्धतीने ते प्लॅटफॉर्मवर राहतात वगैरे वगैरे. स्पेशली स्त्रियांचं जरा जास्त वाईट वाटतंय. म्हणजे कसे लोक आहेत, कशा पद्धतीने ते स्ट्रगल करून प्रवास करतायत. बापरे, आपण जरा जास्त सुखी आहोत. तुम्हाला खोटं वाटेल पण मी खरंच आयुष्यात पहिल्यांदा रेल्वेचं टॉयलेट बघतीये. आयुष्यातच पहिल्यांदा. चलो गुड नाईट, बाय. मागवली होती थाळी. सो या गोष्टी आलेल्या आहेत. आता बघूया टेस्ट कशी असेल. इतका मोठा ट्रेनचा प्रवास मी करते आहे आणि मला फार काही छान वाटत नाही आहे. जी आधी एक्साइटमेंट होती, ओ माय गॉड ट्रेनने ट्रॅव्हल, काही नाही. कधी एकदा हा प्रवास संपतोय असं मला झालंय. माझा ग्लो बघा ट्रेनमध्ये असा छान वाटतंय. माझा ग्लो बघून छान वाटतंय. बाकी बाद झालाय आता मला ट्रेनचं आयुष्य. पण आता जे नजारा आहे, आता जो नजारा आहे तो जरा छान आहे बाहेरचा. वाव, टिडिंग टिडिंग. पहिला माझा सेकंड क्लास मधूनचा प्रवास जो आता संपणार आहे याचा मला फार आनंद होतोय. परत नाही करणार आहे मी प्रवास. फायनली 35 तास प्रवास केल्यानंतर आता पनवेलमध्ये मी उतरली आणि मला जाम आनंद झाला. वेलकम टू महाराष्ट्र, वेलकम टू पनवेल. सो आम्ही कॅब केली आणि हे काका माझंच रेडिओ स्टेशन ऐकत होते. सो माझ्या मित्रांनी सांगितलं ही RJ ज्योती आहे. मग काय, ते खूप खुश झाले आणि माझे कौतुक करायला लागले. प्रॉब्लेम आलेले असतात ना, लोक
शेअर करतात आणि तुम्ही त्याला म्हणजे अगदी हसत खेळत सोल्युशन देता, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण काय माहिती आहे का, काही जण डिप्रेशन मध्ये जातात, अशा गोष्टी शेअर होतात त्यांच्याशी, मी ऐकतो ते. कारण माझा हा पार्ट टाइम आहे, मी जॉब करून करतोय. काय सांगताय? मग हा प्रवास करत करत हे दोघं खोपोलीला उतरले. मी खोपोलीवरून पुण्याला माझ्या घरी आले आणि ट्रिप संपली. गाईज फायनली 2 आठवड्यांच्या सुट्ट्यांनंतर मी पुन्हा एकदा माझ्या घरी आली आणि मला फार काही आनंद झालेला नाहीये माझी रूम बघून वगैरे सगळं, कारण माझं मन अजून सुद्धा तिथेच आहे नेपाळमध्ये. नेपाळ खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे मी ट्रिपला जाण्याआधी काही जण मला चिडवत होते की नेपाळला कोण जातं, पण मी तुम्हाला खरंच सांगते इतकं सुंदर आहे नेपाळ ना. सगळ्याच गोष्टी खूप सुंदर आहेत. मला तरी जोमसोम आणि मस्टँग वगैरे त्या साईडचा जो भाग आहे तो खूप 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 आवडला. म्हणजे जे श्रीमंत लोक आहेत ते छान जगतायत, जे मिडल क्लास आहेत तेही छान आहेत, जे गरीब आहेत ते सुद्धा छान जगतायत. असं मला असं फार वेगळं नाही वाटलेलं. खूप छान माणसं होती तिकडची, प्रदूषण नव्हतं, ट्रॅफिक हॉर्न हे सगळं नव्हतं, जास्त पोल्युशन नव्हतं, सुंदर होतं ते सगळं. आणि नेपाळला स्पेशली त्या लोकांनी जावं ज्यांना पहाडों से प्यार है, पहाड में एक नशा होता है असं ज्यांना वाटतं त्यांनी जावं. ट्रेकिंग ज्यांना आवडतं त्यांनी नक्कीच तिथे जावं. मला तरी हे सगळं खूप आवडतं. मी गेले आणि मी अजून सुद्धा तिथेच आहे मनाने. आणि ओव्हरऑल मी पाण्यासारखा पैसा ओतलाय. पाण्यासारखा पैसा ओतून सुद्धा माझा 70 ते 72 हजारांमध्ये खर्च आलेला आहे. म्हणजे जर का तुम्ही पाण्यासारखा पैसा नाही ओतलात तर तुमची स्वस्तातही ट्रिप होऊ शकते. मी ओतलाय म्हणजे मला ठीक आहे बाई, मला आता नाही मागे राहायचं, मला सगळं करायचंय. सो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पैसे उडवत मी खर्च इतका केलेला आहे. स्वस्तातही ही ट्रिप होऊ शकते. सो तुम्ही तशा पद्धतीने प्लॅन करा, पण नक्की नेपाळला जा असं माझं सजेशन राहील. खूप सुंदर आहे नेपाळ. आणि थँक्यू सो मच तुम्ही हा व्लॉग पाहिलात. बाय बाय, आय लव्ह यू.